म्हणजे असं नाही की फक्त एकटी फिमेल सफर करते, तर मेलही सफर करतो. त्यांनाही वाटतंय, त्यांनाही त्रास होतोय की यार ह्याला त्रास नको व्हायला. कारण की ते कनेक्शन आहे आणि तिकडे मग ते इमोशनली थोडे सफर होतात. पोस्टपार्टम डिप्रेशन हे प्रत्येकामध्ये दिसून येतं. मेंटल हेल्थसाठी सगळ्यात आधी तुम्ही जर्नलिंग करा. म्हणजे तुमचे विचार लिहायला लागा. कारण की 100% आपण कोणाकडेच क्रिस्टल क्लिअर ओपन होत नाही. सेकंड वन इज की तुम्ही मेडिटेशन करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मेडिटेशन हे चेरी ऑन द केक आहे आपल्या लाईफमध्ये. थर्ड वन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 8 तासाची झोप असणं, क्वालिटी ऑफ स्लीप. ते पण बायोलॉजिकल तुमचं जे क्लॉक आहे त्या पद्धतीने. म्हणजे मी दुपारी रात्री 2ला झोपलीये, सकाळी 10-11 वाजता उठतीये. 8 तास तर झाले. 8 तास तर झाले. बट हे हेल्दी नाहीये. आणखी एक हॅबिट मी याच्यात ऍड करेल की तुमचा स्क्रीनिंग टाइम. ज्यावेळी तुम्ही झोपायला जाताय, त्यावेळी कमीत कमी 1 तास आधी तुमचा फोन बंद असला पाहिजे. तुमच्या रूमच्या लाईट्स बंद असल्या पाहिजेत. तर तुमच्या ब्रेनला तो सिग्नल जाणार आहे की बाबा आता आपल्याला झोपायचं. निगेटिव्ह थिंकिंग जी आहे त्याच्यावरती काम करायला लागा. 100% मधले 90% वर्क इकडेच होणार. की काउन्सिलिंग बद्दल सगळ्यात मिथ हे आहे की बाबा काउन्सिलिंगला जाणं म्हणजे वेड. असं अजिबात नाहीये. हे सगळीकडे असंच आहे. सायकोलॉजिस्ट कडे जाणं म्हणजे आपण वेडे आहोत. आजकाल आपण सगळेच हॅपी दिसतो. Instagram वरती परफेक्ट लाईफ दिसते. पण आतून कोण किती तुटलेलं आहे याबद्दल कोणीच सांगत नाही. सो नमस्कार, भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवरती मी दीपा देशमुख. आज आपण बोलणार आहोत निकिता जगताप मॅम सोबत. त्या आहेत सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर. त्या आज आपल्याला सांगणार आहेत ब्रोकन रिलेशनशिप्स किंवा ओव्हर थिंकिंग याबद्दलचे मिथ्स अँड ट्रूथ्स. सो त्यांच्याचकडून ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार दीपा. थँक्यू सो मच मला भारी लोक या पॉडकास्ट वरती तुम्ही बोलवलं आहात. सो थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगेल की मी सायकोलॉजिस्ट आहे. मला या फील्डमध्ये 7+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. ॲज वेल ॲज माझे पुण्यामध्ये 2 क्लिनिक आहेत. एक म्हणजे कोथरूड या लोकेशनला आणि दुसरं हडपसर या लोकेशनला. सो या फील्डमध्ये येण्याची माझी जी जर्नी आहे, सो बेसिकली असं की ग्रॅज्युएशन मध्ये मला सायकोलॉजी इंट्रोड्यूस झाला. त्याआधी काही गोल असे फिक्स नव्हते आणि मोस्ट प्रोबॅबली कोणाचेच नसतात. राईट. कारण की आपलं ते टीन एज असतं, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, एन नंबर ऑफ गोष्टी समोर असतात. सो त्याच्यातच मध्येच मला कुठेतरी सायकोलॉजी इंट्रोड्यूस झाला आणि मग मला त्याच्यात आवड निर्माण झाली. मग माझं असं झालं की व्हाय नॉट, आपण हे चूज केलं तर हे काहीतरी वेगळं वाटतंय. ठीक आहे. आधी काहीच नॉलेज नव्हतं. सो मग मी सायकोलॉजी चूज केला. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं सायकोलॉजीमधून झालं. त्यानंतर मास्टरला मी सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यात मी मास्टर केलं. मास्टर झाल्यानंतर असं असतं की बाबा आता पैसे कमवले पाहिजेत, कामाला लागलं पाहिजे. कारण की एज, अगेन सोसायटी नॉर्म्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्रेशर असतो घरच्यांचा. सो मग तेव्हा समजायला लागलं की बाबा या फील्डमध्ये तर पैसे कमी आहेत. पण मग करायचं कसं? तरी म्हटलं आणि त्यात पॅन्डेमिक आला. सो मास्टर झाल्यानंतर मी एक इंटर्नशिप जॉइन केली. त्या इंटर्नशिप मध्ये मी खूप काही शिकले. 2 वर्ष मी तिथे काम करत होते. पहिल्या 6 मंथमध्येच माझं काम बघून त्यांनी मला डायरेक्टली सीनियर काउन्सिलर म्हणून अपॉइंट केलं गेलं तिथे. आणि तिथे जे मानसिक आजाराचे रुग्ण असतात, जे म्हणजे सिव्हिअर लेव्हलचे आजार, जसं स्किझोफ्रेनिया झालं, बायपोलर मूड डिसऑर्डर, ॲडिक्शनचे पेशंट, असे एन नंबर ऑफ पेशंट्स तिकडे ऍडमिट असायचे आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं, प्लस त्याचबरोबर त्यांना मेडिकेशनसाठी हेल्प करणं आणि त्यांना एक क्वालिटी लाईफ आपल्याकडून देणं, हा प्रयत्न मी केला. त्या दरम्यान मीच स्वतःला नव्याने इंट्रोड्यूस झाले की बाबा या क्वालिटीज आपल्यात आहेत. कारण की मलाही माहिती नव्हतं की मला हे जमेल की नाही जमेल. सो तिथून माझी जर्नी सुरू झाली. प्रॉपर प्रॅक्टिकल एक्सपोजर मला तिकडे मिळाला आणि या विषयात मला आवड निर्माण झाली. निर्माण झाल्यानंतर असं झालं की मी काही लोकांना ठीकही केलं. त्याच्यात एक केस माझ्याकडे डिमेन्शिया नावाची होती. डिमेन्शिया हा असा आजार आहे की हळूहळू माणूस आहे ना, त्याची स्मृती विसरायला लागतो. म्हणजे स्मृतीभ्रम होणं ज्याला म्हणतात. म्हणजे तो स्वतःची आयडेंटिटी विसरतो. सो त्या दरम्यान एक 45 इयरचे एक गृहस्थ होते जे तिकडे ऍडमिट होते आणि त्यांना डिमेन्शिया नावाचा आजार झाला होता. ते ऍक्च्युली प्रॉपर होते मुंबईच्या इथून आणि ते ऍडमिट होते पुण्यामध्ये. सो ती केस माझ्याकडे आली की मॅम तुमच्याकडे हा इन्चार्ज आहे, तुम्हाला हे सगळं पाहायचंय. सो त्या दरम्यान मी त्यांच्याशी रोज जाऊन बोलायचे. बट रोज माझी नवीन नावं असायची त्यांच्याकडे. कधी मी मॅडम असायचे, तर कधी मी त्यांची मुलगी असायचे, तर कधी मी त्यांची शेजारची असायचे, तर कधी ते ओळखायचेच नाही. कारण की त्यांच्या तो आजारच कंडिशन, येस, मेडिकल कंडिशन तशीच होती. आणि एक दिवस मी सहज त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठे आहात? तर ते म्हणे की मी ठाण्यात आहे.
जे की ते पुण्यात होत राईट. सो एक दिवस मी त्यांना नाव विचारलं तर ते त्यांचं नावही विसरले होते. बट मी तरीही डेली त्यांच्याकडे जायचे, बोलायचे, त्यांचं काउन्सिलिंग करायचे, मेडिकेशन सुरू असायचे. सो एक दिवस काय झालं, माझ्या हेल्थ कंडिशनमुळे मी 1 महिनाभर लीव्ह घेतली होती आणि मी काही जॉईन केलं नव्हतं. सो महिन्यानंतर मी जॉईन झाले आणि मी तिथे आमचा एक रिसेप्शन एरिया होता, तिकडे होते. सो ते गृहस्थ खाली आले. ते म्हणजे आमचं तिकडे एक बिल्डिंग टाईप सेटअप होता, त्याच्यामधून ते खाली आले आणि आल्यानंतर डायरेक्टली ते मला म्हणले, "मॅडमांनी तुम्ही आलात?" म्हणजे ते कोकणी होते. सो माझं असं झालं की अरे ह्यांनी कसं ओळखलं. महिनाभरानंतर त्यांना मी लक्षात आहे. हो, महिन्याभरानंतर त्यांना मी लक्षात आहे. सो आणि मग त्यानंतर आमच्या तिथल्या रिसेप्शनिस्टच्या ज्या मॅम होत्या, त्या म्हटल्या की हे रोज येतात जेव्हापासून तुम्ही नाही आहात, तुमचं नाव घेऊन तुम्हाला विचारतायत की निकिता मॅडम कुठे आहे. अरे वा. म्हणजे ती माझ्या कामाची एक पावती होती की अरे बापरे, जे आपण नकळत आपल्या इतकं काही करून जातोय की जो डिमेन्शिया नावाचा आजार आहे, त्यात लोक स्वतःची आयडेंटिटी विसरतात, ते मला लक्षात ठेवतात. मग माझं असं झालं की पैसे कमी असतील तरी चालेल, पण मला हे करायला आवडेल, कारण की त्या व्यक्तीने जे माझं नाव लक्षात ठेवलं त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि तिथून मी ठरवलं की नाही, जे करणार ते याच फील्डमध्ये करणार. आणि तशी माझी जर्नी आतापर्यंत सुरू आहे. या जर्नीमध्ये जवळजवळ मी 50,000 पेक्षा जास्त केसेस पाहिलेल्या आहेत. आता माझं पर्सनल क्लिनिक आहे. सॉरी. आता माझं पर्सनल क्लिनिक आहे. तिथे पण मी एन नंबर ऑफ केसेस बघते आणि अशीच जर्नी पुढे सुरू. ग्रेट. सो आजकाल मॅम असं आपलं होतं की कोणी आपल्याला विचारलं की आपल्याला चेहऱ्यावरून तर वाटलं की असं काहीतरी बरं नाहीये आणि आपण विचारायला गेलो का ग ठीक आहे का ग सगळं, तर आपण इंटरनली ऍक्च्युअली ठीक नसतो, पण सांगायचं नाही मी ठीक आहे. सो आपल्या ऑडियन्स मध्ये खूप जण असे असतील, तर ऍक्च्युअली हे त्यांच्यासाठी असेल की जे लोक सांगतात की मी ठीक नाहीये, तरी पण आपण सांगताना समोरच्याला सांगायचं की हो मी ठीक आहे. सो खरंच ही लोक इमोशनली स्ट्रॉंग असतात की स्वतःच्या इमोशन उगाच दाबून ठेवत असतात? मोस्टली काय ना, हे आयुष्य जे आहे याला रंगमंचच म्हणता येईल. ठीक आहे, प्रत्येक जण येतोय, प्रत्येकाची भूमिका निभवतोय. जेव्हा ज्याची वेळ येईल तेव्हा त्याला जावं लागतंय. बट हे भूमिका निभवत असताना प्रत्येक जण वेगवेगळे मुखवटे घेऊन चालतंय. सो ज्यावेळी आपण विचारतो की बाबा तू बरी आहेस का, तर फिअर ऑफ जजमेंट हे प्रत्येकाच्या मनात आहे. कारण की आजकाल आपल्या सराउंडिंग मध्ये बघितलं तर जज लवकर केलं जातं खूप. मग तो मित्र असू देत, मग ती मैत्रीण असू देत, बॉयफ्रेंड असू देत, भाऊ असू देत, कोणीही असू देत. आणि थर्ड पर्सन तर बट ऑब्विस आहे, ते जज करणार. त्यामुळे काय होतं ना, एक मुखवटा लावून चालतो आपण. मी बरी नाहीये, पण मी कसं सांगू? जरी मी सांगितलं तर मग समोरचा कसा जज करेल. त्यामुळे मग विचारलं तर मी ठीक आहे. एक खोटं हसू घेऊन पुढे निघायचं. सो असंच आता एक रिसेंटली एक स्टँडअप कॉमेडियन आहे. आय गेस त्याचं नाव समय आहे. त्याने खूप छान सांगितलं गेलंय, मेल मुखवटे घेऊन चालतात बऱ्यापैकी. आता जरी त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये बरेचसे लोक हसतात, पण डीपर डाऊन त्यांना माहिती की ते काय सफर करतात. हे मुखवटे घेऊन काही वेळेस चालावं लागतं. बट या मुखवट्यांमुळे काय होतंय ना, की त्यांचे इमोशन सप्रेस्ड होतात, पायलअप होतात आणि मग त्याचा आउटबर्स्ट मानसिक आजारांमध्ये खूप जास्ती होताना दिसून येतोय. सो माझं सांगण्याचा मुद्दा हा आहे याच्यामध्ये, की तुम्ही तुमचे इमोशन्स सप्रेस करू नका. योग्य व्यक्तीसमोर, योग्य पर्सन समोर तुम्ही ते एक्सप्रेस करा. तेवढे तुम्ही एक्सप्रेस कराल, तेवढे तुम्ही अजून स्ट्रॉंग बनाल. एक्सप्रेस करणं दॅट डझंट मीन की तुम्ही वीक आहात. तुम्हाला रडायला येतंय, तुमचे इमोशन्स तुम्ही एक्सप्रेस करताय, याचा अर्थ असं नाही की तुम्ही वीक आहात. राईट. म्हणजे हे जेंडर वाईज नाही ठरू शकत की मुलगी आहात, मुलगा आहात. तुमचे Yes. इमोशन तुम्ही एक्सप्रेस केले पाहिजे. एक्झॅक्टली, केलेच पाहिजे. सो असेच ब्रेकडाऊन कधी तुम्हाला येतात का? ऍज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही कसं डील करता या गोष्टी? येस, आतापर्यंत केलेल्या सगळ्या पॉडकास्टमध्ये पहिला क्वेश्चन मला दीपा तुम्ही विचारला असेल. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. कोणीतरी मलाही माणूस म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. ऍक्च्युली बिंग अ सायकोलॉजिस्ट बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तू सायकोलॉजिस्ट आहेस, तुला तर काही त्रास होत नसेल, तुला तर जमत असणार आहेत गोष्टी. बट अगेन, सायकोलॉजिस्टचा एक मुखवटा आहे, ते मी एज्युकेशन घेतलंय. मला पण त्रास होतो, नाही असं नाही, मी पण एक पर्सन आहे, मलाही त्रास होतो. बट मला कळतंय की मी कसे माझे इमोशन्स रेग्युलेट केले पाहिजेत, कारण की मी त्याच्यातून शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर डे बाय डे मी एन नंबर ऑफ क्लायंट्स बघते. सो त्यांच्यातून पण मला खूप काही शिकायला मिळतं की अरे हा, माझे पण इमोशन्स असे होतात. सो इकडे मी या पद्धतीने हँडल केलं पाहिजे. बट दॅट डझंट मीन की मला इमोशन्स नाहीयेत किंवा माझा ब्रेकडाऊन होत नाही. ज्यावेळी माझा ब्रेकडाऊन होतो त्यावेळी मी स्वतःसाठी वेळ घेते, थोडी शांत राहते,
कुठे काय चुकतं हे बघते, कुठे माझे इमोशन सप्रेस झालेत, कुठे मला बोलण्याची गरज आहे, कुठे मला व्यक्त होण्याची गरज आहे, हे मी जाणून घेते आणि मग मी पुढे माझा प्रवास पुन्हा सुरू करते. ग्रेट. सो आपण जर म्हणतो, तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही तुमचे इमोशन सेटल डाऊन करता, हम्म. तसं खरंच डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येकाला त्याचे इमोशन कंट्रोल करता येणं पॉसिबल आहे का? हो, डेफिनेटली. इमोशन्स कंट्रोल करता येणं असं नाही म्हणता येणार, बट आपले विचार आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वागणूक हे सगळं इंटरलिंक्ड आहे. विचारांवरती आपल्या भावना, आपले इमोशन्स आहेत. राईट. इमोशन्स म्हणजे असं म्हटलं जातात की माणसामध्ये 9 रस आहेत. हो. प्रत्येक एक गुण हा एक्सप्रेस केलाच पाहिजे. म्हणजे रडणं असेल, हसणं असेल, जे काही आहेत ते 9. सो त्यातलं रडणं हा एक इमोशन आहे. त्याचबरोबर चिडणं हे एक इमोशन आहे. सो हे इमोशन्स एक्सप्रेस करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बट अप्रोप्रिएट वेने. मग मला जर राग आलाय तर मी तोडफोड करते, ही योग्य पद्धत नाहीये. एक्सप्रेस करायला सांगितले दॅट डझंट मीन की मी समोरच्याला मारेल, हा, राईट, किंवा कोणाला तरी हार्म होईल म्हणून, किंवा मी वस्तू वस्तूच तोडे. एक्झॅक्टली. सो याला नाही म्हणता येणार की एक्सप्रेस करणं, बट तुम्ही योग्य पद्धतीने चॅनलाइज करा की कशामुळे माझी चिडचिड होते. जर मला रडायला येतंय तर काय येतंय. रडणं इज गुड. कधी पण नोटीस केलं असेल दीपा पर्सनल लाईफमध्ये, आपण जर रडलो मनापासून एकट्यात, त्यानंतर ना खूप फील फ्री, रिलॅक्स वाटतं. एक्झॅक्टली, खूप रिलॅक्स वाटतं हो. आणि कुठेतरी थोडीशी क्लॅरिटी येते. तो फॉगी पण थोडंसं क्लिअर होतं. एक्झॅक्टली. ते ब्रेन फॉग ज्याला म्हटलं Yes. जातं, ते थोडं क्लिअर व्हायला लागतं आणि मग तिथून आपल्याला मार्ग सुचायला लागतात. म्हणजेच काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये ॲड्रेनलिन नावाचं केमिकल असतं. ज्यावेळी आपण सॅड होतो ना, त्यावेळी ते रिलीज होतं आणि आपल्या विचारांवरती काम करतं आपला फ्रंटल लोब, जो इकडे असतो. ओके. सो ज्यावेळी आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येतोय किंवा अचानक चिडचिड व्हायला लागलीये, विचारांचा भडीमार होत चाललाय, सो त्यावेळी ॲड्रेनलिन नावाचं केमिकल रिलीज होतं. ज्यावेळी ते रिलीज होतं त्यावेळी आपला फ्रंटल लोब जो आहे, प्री फ्रंटल लोब, हा काही वेळापुरता शट होऊन जातो ओके. आणि तो शट झाल्यावरती जे मला वाटतंय तेच करा. मग तिकडे व्हॉट इज गुड फॉर मी, व्हॉट इज बॅड फॉर मी, हा फिल्टर लागत नाही. म्हणजे सद विवेक थोडक्यात बुद्धी ज्याला म्हटलं जातं, ते तेव्हा नाही. नाही, त्यावेळी ती निघूनच जाते बेसिकली कुठेतरी. ओके. आणि मग त्याच्यानंतर ना ज्यावेळी मी रिॲक्ट करेल, म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं ॲड्रेनल खूप फास्ट व्हायला लागले, त्यामुळे माझ्या फिजिकल बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागले. म्हणजे काय, ब्लड फ्लो खूप फास्ट व्हायला लागला. सगळ्यात पहिलं माझं श्वासावरचं नियंत्रण कमी व्हायला लागलंय. श्वासावरचं नियंत्रण कमी झाल्यामुळे माझा ब्लड फ्लो होतोय, खूप फास्ट होतोय. ब्लड फ्लो फास्ट होत असल्यामुळे हार्ट बीट्स आपल्या वाढतात आणि खूप जोरजोरात त्या धडधड धडधड व्हायला लागतात. म्हणजेच आपल्या बॉडीवरचा कंट्रोल आपला निघतो. मग ज्यावेळी तो कंट्रोल निघतो, मग एन्झायटीचे सिम्पटम्स दिसायला लागतात. एकतर मला खूप राग येतोय, किंवा माझी खूप चिडचिड होते, किंवा मला खूप रडायला येते. असे एक्स्ट्रीम पोल दिसायला लागतात आणि मग मी तिकडे जे वाटेल ते रिॲक्ट करून जाते. हे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे चेंजेस होतात. म्हणजे बेसिकली आता आपण इकडे बसलेलो आहोत, सडनली भूकंप आला तर काय होणार आहे, सगळं कोलॅप्स होणार. येणार नाहीये, बट मी एक एक्झाम्पल देतेय, कारण की जनतेला आणि तुम्हाला क्लिअर समजावं की आपण प्रिपेअर नाही होत. भूकंप होणार आहे वगैरे वगैरे, आणि तो झाला तर सगळं पडणार आहे. मग ते पुन्हा उभं राहायला खूप वर्ष जाणार आहे. खूप वर्ष जाणार आहेत बेसिकली प्रॉपर सेट व्हायला, परत या पृथ्वीवरती माणसं जन्माला येणं, या सगळ्या गोष्टी. सेम गोज विथ आपली बॉडी. ज्यावेळी आपण चिडचिड करतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये भूकंपच येत असतो, कारण की बॉडी प्रिपेअर नाहीये. अचानक ब्लड फ्लो होतोय, अचानक सगळ्या ऑर्गन्स मध्ये चेंजेस व्हायला लागतायत आणि हे चेंजेस 360 डिग्री आहेत, जे दिसून येत नाही. मी रिॲक्ट केल्यानंतर ना मला बरं वाटतंय, बट हे बाहेरच्या साईडने बरं वाटतंय. इंटरनली जो डॅमेज झालेला आहे तो आहे, तो हील व्हायला खूप दिवस जातात आणि तो दिसून येत नाही. सो बेसिकली त्यामुळे आपले इमोशन्स योग्य पद्धतीने तुम्ही चॅनलाइज करा आणि योग्य पद्धतीने एक्सप्रेस करा. हे खूप इम्पॉर्टंट. म्हणजे माणूस एक्सटर्नली जरी रिलॅक्स झालाय असं वाटत असलं तरी त्याच्या आतमध्ये चालू असलेली उलथापालथ अजून तशीच असते. म्हणजे इंटरनली हे डिस्टर्बन्सेस राहतात आणि खूप काळ राहतात. आणि खूपदा असं होतं की आपल्याला म्हणजे समोरच्याचा असं एक्सपेक्टेशन असतं की सायकोलॉजिस्ट म्हणजे मग तुला नाही का समजत आहे मी काय म्हणतेय ते. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना अगदी असं वाटत असतं, किंवा एक कॉमन क्वेश्चन असतो, मग तुला चेहरा वाचता येतोय का, किंवा मग तुला म्हणजे मनातलं कळतंय. राईट. सो याला काय आपण सांगू शकतो की सायकोलॉजिस्ट म्हणजे तुम्हाला न सांगता सगळ्या गोष्टी कळतात की कसं? नाही, असं अजिबात कारण नाहीये. फार कुतूहल असतं लोकांना की सायकोलॉजिस्ट म्हणजे त्यांना आता कळतंय आपल्या मनात काय चाललंय. बरोबर. बऱ्याचदा मी असं बघितलंय, माझ्या सराउंडिंगचे लोक जिकडे मी एंटर करते, मग ते थोडेसे असे नाही का फिल्टर लावून वागायला लागतात. बाबा हिला सगळं कळतंय बरं का, ही आता माझा चेहरा वाचतेय काय. बट ऍक्च्युली तसं नसतं.
कुठेतरी मला बेनिफिट्स होतं, नो डाऊट. बट ऍक्च्युली सायकोलॉजिस्ट कोणाचेही चेहरे वाचत नाही, कोणाच्याही मनातलं त्यांना कळत नाही, ते देव नाहीयेत. एक पर्टिक्युलर गोष्टीमध्ये आम्ही मास्टर केलेला आहे. Exactly. आम्ही विचार कुठल्या पद्धतीने जात आहे, तुमचं मन कुठल्या पद्धतीने धावतंय, यावरती आम्ही स्टडी केलेला आहे आणि त्याला कसं रिप्रोग्रामिंग करायचं, ठीक आहे, याच्यावरती आम्ही स्टडी केलाय. म्हणजे बेसिकली सायकोलॉजिस्ट तुमच्याच मनातल्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घेतात. जे सोल्युशन्स तुमच्याकडे आहेत, फक्त त्यावेळी ते आपल्याला समजत नाही, ते फक्त दाखवून देतात, की बाबा इकडून जातोस तर इकडे खड्डा आहे, तू इकडून जा. हे फक्त सायकोलॉजिस्ट करतात आणि त्या पद्धतीने मग ते जातात. ओके. असं आहे. सो ऍज अ सायकोलॉजिस्ट जेव्हा आपण इमोशनली डाऊन असतो, हं. सो आपल्याला एखाद्याकडे हेल्प मागणं हे अवघड जातं का? किंवा मग कसा वेळ असतो की हं. आपण ह्या गोष्टीतले तज्ज्ञ आहोत, पण आपण सध्या स्वतःच्याच इमोशनल डाऊनफॉल मध्ये आहोत. हं. सो आपल्याला जर एका एक्सपर्टची किंवा आपल्या कम्फर्टेबल पर्सनची जर हेल्प लागते, हं. सो तेव्हा कसं म्हणजे तुम्ही कसं डील करता त्या सिच्युएशन? येस. आता कसं असतं, सायकोलॉजिस्ट मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे बिंग ह्युमन, आपल्या पर्सनॅलिटी पॅटर्न्स असतात. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट. बाय नेचर मी एक्स्ट्रोवर्ट आहे. त्यामुळे मी बोलकी आहे, एक्झॅक्टली मी बोलकी आहे. माझं प्रोफेशन बोलण्यात कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन मध्येच आहे. त्यामुळे गॉड ग्रेस म्हणूयात किंवा लक माझं, की माझी पर्सनॅलिटी पण ती आहे आणि माझं प्रोफेशन पण ते आहे. सो हां, ब्रेकडाऊन्स होतात किंवा असं वाटतं की बाबा कोणाची तरी हेल्प घेणं गरजेचं आहे. पर्सनली मी तरी घेते. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी मला वाटतंय की मी आता माझ्या सेन्समध्ये नाहीये किंवा माझी खूप चिडचिड होतीये, मला रडायला येतंय. माझ्या लाईफमध्ये एक बेस्ट फ्रेंड आहे. ती माझी सख्खी बहीण आहे. जिच्याशी मी शेअर करते, जिच्याशी मी बोलते, की "बाई गं, मला आता असा-असा त्रास होतोय." तर मी काय, ठीक आहे. ते म्हणतात ना, डॉक्टरला स्वतःला इंजेक्शन लावून नाही नाही घेऊ शकत. हो. सोनारानेच कान टोचणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने सायकोलॉजिस्टच स्वतःलाच नाही रिकव्हर करू शकत. सो त्यावेळी मी हेल्प घेते. जर मला वाटतंय माझी कम्फर्टेबल पर्सन ती आहे, तर मी तिच्या समोर एक्सप्रेस होते. मी सांगते, की आज मला असं-असं होतंय किंवा मला या गोष्टी होतायत. सो ती मला तिकडे गाईड करते. आणि ज्यावेळी मला वाटतंय, की बाबा आता ते गाईड करणं इज एक फ्रेंड किंवा एक बहीण म्हणून असतं. पण ज्यावेळी मला वाटतं, की आता प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे. देवाच्या कृपेने अजून वेळ नाही आली, बट जरी आली तरी डेफिनेटली मी ती सीक करेल. मी स्वतः दुसऱ्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन स्वतःसाठी मी ते प्रयत्न करेन. खूप छान. मला असं विचारायचं की लोक स्वतःशी इमोशनली डिटॅच का होतात? म्हणजे एक तर स्वतःच्या इमोशन स्वतः एक्सेप्ट न करणं, आणि जरी कुठेतरी आपल्याला माहितीये तर मग त्याच्यापासून स्वतःला फोर्सफुली डिटॅच करणं. सो असं का वागतात लोक? काय होतं ना, की आपले इमोशन्स जे आहेत, काही लोकांना किंवा काही पर्सनला असं वाटतं, की जर इमोशनली मी जास्त एक्सप्रेस झाले, तर समोरचा मला ग्रँटेड पकडेल किंवा मी ह्याच्यासमोर रडले तर मी वीक दिसेल किंवा मोस्ट प्रोबॅबली मेलचं असं होतं, की मी सोसायटीमध्ये रडलो तर वीक दिसेल. राईट. म्हणून बऱ्याचदा आपण बघतो, की मेल जे आहेत जास्त ऍडिक्शनकडे वळतात. बिकॉज ऑफ एक्सप्रेस नाही करत इमोशन. त्यांचे इमोशन ते एक्सप्रेस नाही करू नाही शकत करू आहेत. सो शकत. ते याचा इकडे म्हणजे एक्झॅक्टली. त्याचं ऍडिक्शन कडे हे होतं. जास्त करून त्यांचं कोपिंग असं होतं, की ऍडिक्शन कडे ते जातात. मग तिथे ते इमोशन थोडेसे टाइमसाठी हो. शटडाऊन हो. होतात. नाही, इमोशन शटडाऊन नाही होत. कारण की काय असतं ना, बाय नेचर इंडियन सोसायटीमध्ये सांगितलं गेलेलं आहे किंवा असं आलेलंच आहे पिढ्यानपार, की मेल हा स्ट्रॉंग असतो. घरातला कर्ता पुरुष हा स्ट्रॉंगच असला पाहिजे, असतोच असं म्हटलं गेलेलं आहे आणि ते कुठेतरी त्यांना ते अपब्रिंगिंग मध्ये आलेलं. त्यामुळे ते एक्सप्रेस नाही करू शकत, जरी त्यांनी ठरवलं तरी. आणि मग ज्यावेळी मी अल्कोहोल घेतोय, त्यावेळी मला एक किक बसतीये आणि त्याच्यानंतर ना मी एक्सप्रेस होतोय. ओके. म्हणजे बऱ्याचदा बघितलं असेल, की मेल हे लोक ड्रिंक घेतल्यानंतर न रडतात, खूप जास्ती बडबड करतात. म्हणजे त्यांचे इमोशन्स त्या पद्धतीने बाहेर पडतात. राईट. सो असं मला असं वाटतं, की हे बेटर कोपिंग नाहीये. तुम्ही एकदा ड्रिंक घ्याल हे प्रायमरी सोल्युशन आहे. लॉंग टर्म साठी सोल्युशन म्हणजे इमोशन्स एक्सप्रेस करा. इमोशन्स सप्रेस करून का ठेवले जातात? कारण की जज केलं जाईल. हे खूप मोठा प्रॉब्लेम आता सध्या सुरू आहे. कारण की सराउंडिंग पीपल हे जज करतात म्हणून एक्सप्रेस केलं जात नाही. मी वीक दिसेल,
मी जर एक्सप्रेस केलं तर मग फिमेल असेल तर फिमेल पण एक्सप्रेस करत नाही, कारण की समोरच्याला माझे इमोशन्सच कळणार नाही. अगदी, कारण आपण बघतो की ऍडिक्शन मध्ये आधी खूप होतं की मेन्स जास्त आहेत, पण आता फिमेल सुद्धा आपल्याला जास्त दिसतात. एक्झॅक्टली. म्हणजे एक तर सिनियर चाइल्ड असेल घरातलं, त्याच्यावरती ते प्रेशर, सिंगल चाइल्ड असेल, किंवा मग आपलं एज्युकेशन एवढं आलंय आणि मग मी आता करिअरमध्ये तेवढं सेटल, Right. त्या गोष्टीचं प्रेशर, हो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं, हो हो जिथं तुम्हाला कोणी नाहीये, जिथं तुम्ही इमोशन एक्सप्रेस करू शकता, करू शकतो. किंवा जिथं असं वाटेल की आता मी वीक आहे, समोरच्याला असं कळेल, सो तिथे लोक हा सेकंड मार्ग एक्झॅक्टली सेकंड मार्ग निवडतात. म्हणजे कोपिंगच त्यांचं चुकीचं होऊन जातं, की चला आपण एक थोडंसं स्मोक करू किंवा ड्रिंक घेऊ, म्हणजे थोडं रिलॅक्स वाटेल. मोस्ट प्रोबॅबली वीड म्हणजे गांजा ज्याला म्हटलं जातं, की असं म्हणतात की गांजा घेतल्यावरती लगेच क्लॅरिटी येते विचारांना. पण काय होतं ना, ज्यावेळी तुम्ही वीड घेता त्यावेळी ते डिरेक्टली हिट करतं तुमच्या ब्रेनला, ओके, आणि ते ब्रेनला हिट केल्यावरती तिथे खूप जास्ती फास्ट प्रोग्रामिंग व्हायला लागतात गोष्टी. त्यामुळे तुम्हाला तेवढ्यापुरती क्लॅरिटी येते. पण जशी जशी त्याची हॅबिट होते आणि ते हॅबिट तुमचा ब्रेन स्लो डाऊन करून टाकते पूर्ण, आणि मग तुमचं प्रोसेसिंग हळू व्हायला लागतं, मग विस्मरण व्हायला लागतं. सो हे जे काही कोपिंग आहे यंग जनरेशनचं खूप जास्ती आहे. सो मी सांगेल की तुम्ही तुमचे इमोशन्स एक्सप्रेस करा, योग्य पर्सनकडे करा. जर तुमच्या लाईफमध्ये योग्य पर्सन नाहीये, तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या, पण ते सप्रेस करू नका आणि चुकीच्या कोपिंगने ते एक्सप्रेस करू नका. ओके. सो आता तुम्ही कोणत्या जनरेशन पासून, म्हणजे कोणत्या एज ग्रुप पासून पुढे आपल्याला जास्त एडिक्शन पाहायला मिळतं? आता बेसिकली मी सीबीएसई स्कूलला पण टायप आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला माझं टायप आहे. म्हणजे स्कूल कॉलेजेस पासून Yes. हे पाहायला मिळतं. स्कूलमध्ये आता रिसेंटली हा प्रकार, रिसेंटली म्हणजे जुना झाला आता हा प्रकार, वेप नावाचं तुम्ही ऐकलं असेल, एक गोष्ट आहे जी इलेक्ट्रिक cigarette सिगारेट आहे. येस. सो जे चार्ज केलं जातं आणि कळत नाही हे सिगार आहे, मग ते तोंडाने ओढायचं. त्यात फ्लेवर असतात जसे पायनॅपल, स्ट्रॉबेरी, एक्सेट्रा एक्सेट्रा, मिंट, जेणेकरून तो स्मेलही येणार नाहीये, स्मोक केलंय असंही वाटणार नाहीये, आणि त्याच्यात निकोटीनचं प्रमाण खूप जास्ती आहे. सो बेसिकली आता मी जर बघते तर 6th पासनं मुलांकडे हे सगळं आहे. येस, आणि मी त्या स्कूलमध्ये असल्यामुळे मला त्या गोष्टी अजून कळतात. आणि हे मुलं कोपिंगसाठी नाही जातात, काहीतरी अट्रॅक्टिव्ह आहे, काहीतरी नवीन आहे, आणि मग ते थ्रिल, एक्झॅक्टली, काहीतरी नवीन थ्रिल लाईफमध्ये हवंय म्हणून मग ते करणं. मग त्याच्यामुळे पैसे चोरणं, कारण की मार्केटमध्ये ते स्वस्त मिळत नाही, 2 ते 3 हजाराला मिळतं. आणि आपल्या गव्हर्नमेंट रूल नुसार की 18 एज नंतरच ते मोस्ट प्रोबॅबली मिळतं. बट आता अगेन कायद्याला पळवाटा खूप आहेत आपल्या इकडे, सो त्यामुळे मग कुठे ना कुठे त्या गोष्टी मिळतात. तर मी जे कॉट केलेलं आहे ते 3rd स्टँडर्डच्या मुलाकडे मला सापडलं, आणि त्याने ते ट्राय केलं होतं जस्ट थ्रिल. मॅम मला काही माहिती नाही एक्झॅक्टली काय. पण इतक्या कमी एजच्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात कशा आहेत? अगेन सराउंडिंग मॅटर्स. तुमचे मित्र, तुमच्या सोसायटीमध्ये कसे मित्र आहेत, तुम्हाला काय इंट्रोड्यूस करून देतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कसं होतं की बऱ्याचदा आपण बघतो की फॅमिलीमध्ये तेवढं कम्युनिकेशन हेल्दी होत नाही, त्यामुळे मग ती मुलं एक्सप्रेस नाही करत. अगेन तिथंच की त्यांच्या इमोशन ते तिथे नाही सांगू शकत, Exactly. जे त्यांच्यासाठी अवेलेबल पर्सन आहे. हो हो राईट. आणि आपण बघतो की बऱ्याचदा बरेचसे पेरेंट्स लोक वर्किंग आहात, त्यामुळे ते वेळ देऊ शकत नाही मुलांना. मग तू टीव्ही बघ, स्क्रीन टाइम वाढतोय, त्याचबरोबर मग हे असे प्रकार, स्मोकिंग वगैरे या गोष्टी होतात, कारण की आई बाबांना लक्ष द्यायला वेळच नाही. त्यांचं लक्ष फक्त अकॅडमिक कडे आहे, मार्कांकडे आहे. किती पर्सेंटेज आहे? एक्झॅक्टली, किती पर्सेंटेज आहे याच्याकडेच लक्ष, आणि हे प्रमाण आता डे बाय डे जास्ती वाढताना दिसून येत आहे. बापरे. जे 3 वर्षाच्या तिसरीतला मुलगा म्हणजे खूपच कमी खूपच वय आहे. कमी. लोक ना ओव्हर थिंकिंग वगैरे किंवा मेंटल हेल्थचा कोणताही इश्यू फार पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत, किंवा पालकांना जरी लक्षात आलं ना की आपला मुलगा मेंटली कुठेतरी चॅलेंज फेस करतोय, किंवा एखाद्या ऍडिक्शनच्या किंवा ओव्हर थिंकिंगच्या सर्कलमध्ये अडकतोय, तेव्हाही ते स्वतः एक्सेप्ट करायला रेडी नसतात ही गोष्ट. असं काय होतं? कारण किंवा मग त्यांना जर माहितीये, तर खूप साऱ्या लोकांना हे माहिती असते की काउन्सिलिंग अवेलेबल असतात, सो लोक तो उपाय पटकन नाही एक्सेप्ट करत. असं का होतं? ऍक्च्युली काय झालंय ना, सोसायटीमध्ये काउन्सिलिंग म्हणजे वेड, हे अजूनही कन्सेप्ट आहे. एज्युकेटेड काउन्सिलिंग घेते म्हणजे तो वेळ आहे. एक्झॅक्टली असंच म्हटलं जातं. काउन्सिलिंग घ्यायचं म्हणजे माझा मुलगा वेडा थोडी नाही, किंवा मला वेळ थोडी लागले, मी का काउन्सिलिंग घेऊ, असं म्हटलं जातं, अजूनही म्हटलं जातं. म्हणजे मी बघतेय ना की एज्युकेटेड पर्सन मध्ये हा प्रॉब्लेम येतोय बऱ्याचदा, कारण की क्लॅरिटी नाहीये किंवा योग्य नॉलेज नाहीये त्या गोष्टीबद्दल, त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. तशीच माझ्याकडे एक केस होती, 5वीचा मुलगा होता, ज्याला काय म्हणता येईल की ब्रीफ सायकोटिक नावाचा एक डिसऑर्डर आहे.
तुमच्या सायकोलॉजीमध्ये. सायकॉटिक म्हणजे काय, की रियालिटीपासून डिटॅच होणं. म्हणजे त्या मुलाला भ्रम होतायत, त्याला भास होतायत आणि तो 5वीतला मुलगा आहे. म्हणजे त्याला असं वाटायचं स्कूलमध्ये एंटर केल्यावरती, की कोणीतरी बाई दिसतीये. मग ती माझ्याकडे येतीये, मग ती मला मारतीये आणि तो कंटिन्यू रडायचा. मग असं आम्हाला आधी वाटलं होतं, की बाबा ह्याला स्कूलचा फोबिया आहे. म्हणून हे असेल. कारण तयार करतोय हो, वगैरे. हो. काहीतरी रिझन्स देतोय. हं, मग जसं तो एंटर करेल त्याच्या पोटात दुखायला लागेल. मग तो झोपूनच राहील. या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग सुरुवातीला असं होतं, की त्याला अँक्झायटीचे सिम्प्टम्स होते. त्याच्या पोटात दुखणं, त्याला स्कूलला न येऊ वाटणं आणि पॅम्पर किड अगेन आपले आई-बाबा म्हणजे आत्ताचे जे पेरेंट्स जनरेशन आहेत खूप जास्त लक्ष एक्झॅक्टली खूप जास्त ओव्हर पॅम्परिंग. हां, लक्ष म्हणजे नको त्या गोष्टींकडे जास्ती हां. प्रेम करणं, जास्ती लाडवणं, नको त्या गोष्टी लगेच प्रोव्हाईड करणं आणि मग तो खूप पॅम्पर्ड होता. कारण की त्यांना खूप दिवसांनी ते मूल झालं होतं. बट त्याच्यामध्ये काय झालं, की हळू त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागले. त्याला तो ब्रीफ सायकोटिक नावाचा डिसऑर्डर झाला. सो मी ज्यावेळी पेरेंट्स सोबत डील करत होते, त्यावेळी असं झालं, की नाही मॅडम माझा मुलगा वेडा नाहीये. मग त्यांनी ते ब्लॅक मॅजिक करणं, या गोष्टींमध्ये वेळ घालवला. ब्रीफ सायकोटिक नावाचा डिसऑर्डर हा एका दिवसात दिसतो. एका दिवसात तुमचा रिअॅलिटी टच जातो. म्हणजे तुम्हाला समोर कोणीतरी व्यक्ती दिसेल जी प्रेझेंट नाहीये. तुम्ही त्याच्याशी गप्पा मारताय. म्हणजे ऍक्च्युअली ते व्यक्ती आहे असं वाटतं. असं वाटतं. म्हणजे बेसिकली आता मी दीपा तुमच्यासोबत बोलत आहे, बट ऍक्च्युअली इथे दीपा नाहीच आहे. बापरे. असं त्यांना भास होतं. होतात एवढे Exactly. रिअलिस्टिक भास होतात. हो, एवढे रिअलिस्टिक भास होतात. आणि हे एका दिवसात होतं. त्याचबरोबर त्यांना त्यांचे काही डिल्युजन्स असतात. डिल्युजन म्हणजे की नाही माझ्यासाठी हे खरं आहे. म्हणजे तुम्ही दिसताय म्हणजे दिसताय. हे माझ्यासाठी खरंच आहे. मग मला कोणीही सांगितलं तरी मला ते पटणार नाही. हे त्या मुलाला दिसत होतं आणि तो खूप प्रचंड रडत होता. सो मी ज्यावेळी त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मला तिकडे समजून आलं की बाबा एज्युकेटेड फॅमिली एक्सेप्ट करायला रेडी नाही. डिनायल वरती खूप जास्ती आहेत कारण की त्यांना हे डायजेस्ट होत नाहीये की माझा मुलगा वेडा आहे. बट ऍक्च्युली तो वेडा नव्हता. त्याला त्रास होतोय. जर योग्य वेळी योग्य तुम्ही ट्रीटमेंट घेतली, तर तो लाईफ टाईमसाठी यातनं बाहेर पडणार. बट योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट नाही घेतली, तर लाईफ टाईमसाठी तो सफर पण करू शकतो. सो त्यामुळे असं होतं की सायकॉलॉजिस्टकडे जाणं, काउन्सिलरकडे जाणं, म्हणजे माझा मुलगा वेडा आहे किंवा मी वेडी आहे, असं म्हटलं जातं. तर असं नाहीये. काउन्सिलरकडे जाणं म्हणजेच की तुमच्या विचारांना एक क्लॅरिटी मिळते. जर तुम्ही कुठे चुकीच्या पाथने चालला आहात, तर योग्य वेळी योग्य तो मार्ग तुम्हाला मिळतो आणि त्याच्यातनं तुम्ही लवकर बाहेर येता. तुम्ही आता एक टर्म म्हटलात की लोक जेव्हा आपण मेंटली अनस्टेबल असतो तेव्हा भूत लागले हं, किंवा ब्लॅक मॅजिक हं. याकडे पटकन लक्ष ठेवतात हो. किंवा त्याच्यावर विश्वास पटकन बसतो हं, हं. आणि ते एज्युकेटेड असून सुद्धा या गोष्टी करायला जातात. हो. आणि पण त्याच ऐवजी आपण म्हणजे खूपदा असं होतं की जेव्हा आपण असं म्हणतो की भूत लागलंय किंवा त्या काळा जादू वगैरे केलाय तर ऍक्च्युअल मध्ये खूप केसेसमध्ये ती माणसं मेंटली म्हणजे Unstable. अनस्टेबल असतात आणि हेल्पची गरज असते. हो. So असं काही तुम्हाला आधी एक्सपिरियन्स आलाय का की ते पर्सन वरती ऍक्च्युअल त्याला मेडिकल हेल्पची हं, गरज आहे, हं. एखाद्या सायकोलॉजिस्टची एक्सपर्टची गरज आहे, हं. बट त्याची फॅमिली त्याऐवजी या सगळ्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवती. बेसिकली जी मी आता केस सांगितली, की हा मुलगाच त्याच्या आई-वडिलांनी प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली. त्याला मग हा धागा बांध, तो धागा बांध, या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, असे प्रकार खूप दिवस त्यांनी सुरू ठेवले. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी त्याला अँक्झायटी होत होती, त्या दरम्यान जर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट भेटली असती, तर तो ब्रीफ सायकॉटिकमध्ये गेला नसता. राइट. मग त्यावेळी यांनी थोडं ब्लॅक मॅजिककडे लक्ष दिलं. मग कोणीतरी काहीतरी केलंच आहे बाबा, म्हणून खूप सारी गावं फिरले, खूप लोकांकडे घेऊन गेले. मग इकडचं पाणी पाज, हा अंगारा लाव, हे धागे बांध, असं करून मग त्या मुलाला प्रॉपर हेल्प नाही भेटली, प्रॉपर ट्रीटमेंट तिथे नाही भेटली आणि मग तो ब्रीफ सायकॉटिकमध्ये गेला. म्हणजे लवकर जर त्याला हेल्प मिळाली असती कदाचित अर्ली स्टेजमध्येच तो रिकव्हर पण झाला एक्झॅक्टली. असता. हो, झाला असता. अर्ली स्टेजमध्ये तो रिकव्हर झालाच असता. आणि ओव्हर थिंकिंग आपण जे म्हणतो ते ऍक्च्युअली ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम आहे की कॉपिंग मेकॅनिझम आहे? तर ओव्हर थिंकिंग जर बेसिक लेवलला आहे तर हे कोपिंग मेकॅनिझम आहे. बट त्या ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम होत आहेत, तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होत आहेत, तर ते ओव्हर थिंकिंग हे निगेटिव्ह वेने आहे. ते ओव्हर थिंकिंगच आहे. आपण राईट. कसं ओळखू शकतो की आता हे एक लेवल नंतर म्हणजे हे म्हणजे अति होतं, हे ओव्हर थिंकिंग आपल्या कंट्रोलच्या बाहेर चाललंय, हे आपण कसं ओळखू शकतो? ज्यावेळी तुम्ही रिअॅलिटीमध्ये नाही आहात, ठीक आहे, आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे कसं, की माझी प्रोडक्टिव्हिटी कमी व्हायला लागली डे बाय डे किंवा कामाच्या ठिकाणी माझं लक्ष लागत नाहीये. माझ्या रिलेशनशिपमध्ये ओव्हर थिंकिंगमुळे मी पार्टनरवरती डाऊट घेतेय. नको ते निगेटिव्ह विचार यायला लागतायत. म्हणजे तो आज असं वागला, म्हणजे याच्यामागे काहीतरी दुसरंच रिझन आहे.
किंवा ओव्हर थिंकिंग असं की ही आज एवढं छान आवरून गेली, मग कोणाला भेटायला तर नाही गेली. राईट, ही ओव्हर थिंकिंग आहे. मग एका विचाराला दुसरा विचार, तिसरा विचार आणि त्या लूपमध्ये अडकणं आणि त्या लूपमधून बाहेर पडणं खूप डिफिकल्ट जातं. त्यावेळी त्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो आणि त्या लूपमुळे मी माझ्या कामावर फोकस करू शकत नाहीये. ना मी माझ्या डे टू डे लाईफ मधले जे रिच्युअल्स असतात म्हणजे खाणं असेल, अंघोळ असेल, या गोष्टी माझ्या प्रॉपर होत नाहीयेत. मी स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर समजायचंय की तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये अडकलेले आहात. म्हणजे पर्सनल हायजीन पहिल्यांदा ड्रॉप होते. एक्झॅक्टली, पर्सनल हायजीन ड्रॉप होते, सेकंडरी तुमची स्लीप सायकल ड्रॉप होते, तिकडेही तुम्हाला शांत झोप लागत नाही आणि लाईफ मधला पीस कमी व्हायला लागतो. ओके. पण कधीतरी असं होतं की आपण जसं म्हटलं की ओव्हर थिंकिंगमुळे रिलेशनशिप्स खराब होतात. बट कधी कधी रिलेशन मध्येच आपण खराब असतो ज्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग करतो. म्हणू शकतो. ते आपण कधी ओळखू शकतो म्हणजे की आपण ऍक्च्युअल मध्ये, कारण आपण 2 कंडिशन मध्ये असतो. खूपदा असं होतं की समोरचा पार्टनर आपल्याला सांगतो की नाही तूच ओव्हर थिंक करते, पण ऍक्च्युअल मध्ये तो पार्टनरच चुकीचा असतो. ऍक्च्युअली So, हे आपण कसं ओळखू शकतो ह्या गोष्टी? ओके. आता कसं आहे, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात आधी. कारण की काय आहे ना, की रेड फ्लॅग्स आपण कधीच बघत नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये काही ना काही रेड फ्लॅग्स असतात. बट काय होतं, सुरुवातीला मला ते खूप छान वाटतं. कारण ग्रीन फॉरेस्ट असतं. एक्झॅक्टली, सगळ्यांना गुडी वाटतं सुरुवातीला. का वाटतं? कारण की समोरचाही तेवढा एफर्ट्स घेतोय. नवीन आहे सगळं. अगेन इकडे याच्या मागे सायकोलॉजी वर्क करते. आपलं जे डोपामाइन आहे, डोपामाइन हे हॅपी हार्मोन आहे, हो. जे आपल्या ब्रेन मधून रिलीज होतं. सो त्याला कुठे अशी पर्टिक्युलर गोळी नाहीये किंवा त्याला कुठे असा एक पदार्थ नाही की बाबा हे खाल्लं की तुझं डोपामाइन रिलीज होईल. जेवढे आपण हॅपी राहणार, जेवढ्या नवनवीन गोष्टी करणार, त्याने आपलं डोपामाइन रिलीज होतं. सो ज्यावेळी माझ्या लाईफमध्ये किंवा एखाद्या पर्सनच्या लाईफमध्ये एखादी व्यक्ती येते, त्याचा बॉयफ्रेंड म्हणून, सो त्यावेळी सगळं नवीन आहे. मग ते नवीन छान वाटते. मग रोज तिच्याशी बोलणं, मग 2-2, 3-3 वाजेपर्यंत बोलणं असेल, मग डेटवर जाणं, मग डेटवर जायचंय तर छान आवरून जायचंय, या सगळ्या गोष्टी करणं, मग कोणी कॅडबरी घेऊन जातंय. एकमेकांसाठी ते एफर्ट्स घेतले जातात. कारण ते छान वाटतंय आणि ते छान वाटल्यामुळे माझं डोपामाइन रिलीज होतंय. डोपामाइन जसं रिलीज होतंय तसं माझा स्ट्रेस हँडल करण्याची कॅपॅसिटी वाढते आणि त्यामुळे काय होतं, की त्या पर्सन सोबत मला अजून छान वाटतं. म्हणून मग डे बाय डे सुरुवातीला खूप छान वाटतं, ते रिलेशन खूप छान चालतं, सगळं व्यवस्थित होतं. पण जसं जसं ते मोनोटोनस व्हायला लागतं, म्हणजे तेच तोचपणा रिलेशन मध्ये यायला लागतो, नात्यामध्ये. मग हळूहळू काय होतं, की तोचपणा यायला लागला. कंटाळा. एक्झॅक्टली. मग विचार रोजच काय विचारायचं? एक्झॅक्टली. मग रोजच काय विचारायचं, ग्रँटेड पकडलं जातं. मग आज जेवलीस का? उद्या जेवलीस का? जेवणार तर आहेच. राईट. मग बरी आहेस का? रोज विचारणं, हे का रोज करायचं? मग हळूहळू कुठेतरी ग्रँटेड पकडलं जातं त्या नात्याला, त्या पर्सनला. मग ते ग्रँटेड पकडल्यामुळे समोरचा ओव्हर थिंकिंग मध्ये जातो आणि मोस्ट प्रोबॅबली फिमेल खूप जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये जातात. कारण की त्यांनी बघितलेला असतो तो पार्टनर, सुरुवातीला त्याने जे एफर्ट्स घेतलेले असतात, तीच इमेज त्यांच्या ब्रेनमध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये असंच असेल काय? एक्झॅक्टली. आणि हा कायम असाच असणार आहे. कारण की तिकडे माझे इमोशन्स फुलफिल झालेत. इमोशनली सपोर्ट मला तिकडे भेटलेला आहे. त्यामुळे ती ऍक्सेप्ट करते ते रिलेशन आणि मग ती पुढे कंटिन्यू करण्यासाठी रेडी असते. बट डे बाय डे असं होतं की ग्रँटेड पकडून जो पर्सन मी आधी बघितलेला असतो तो हळूहळू बदलायला Change लागतो, होतोय. चेंज होते. आणि मग तो चेंज होतोय तर ते माझ्या ब्रेनला प्रोसेस होत नाहीये. कारण की आता मला त्याची सवय झालेली आहे. मी इझिली त्याला सोडू शकत नाहीये. मला दिसतंय की तो मला डॉमिनेट करतोय. मला दिसतंय की तो मला मारतोय. मला दिसतंय की तो माझी केअर करत नाहीये. तो माझा रिस्पेक्ट ठेवत नाही. या गोष्टी रेड फ्लॅग्स दिसत असतात. आणि तरी ते आपण इग्नोर करतो. तरी ते इग्नोर करतो. का? कारण की आता त्या पर्सनची सवय झाली. तो सोडला तर परत नव्याने कुठे सुरुवात करायची. कारण की इमोशनली मी त्याच्यावरती डिपेंड आहे. मग या गोष्टीला ओव्हरकम करता येऊ शकतं? डेफिनेटली, का नाही? या गोष्टींना ओव्हरकम करता येऊ शकतं. ते पण केव्हा? ज्यावेळी सेल्फ अनालिसिस तुमचं असेल त्यावेळी. ठीक आहे. कारण की इंडिपेंडेंट आपण सगळ्या गोष्टीत आहोत. फायनान्शियली आहोत. स्वतःचे डिसिजन घेण्यासाठी इंडिपेंडेंट आहोत. बट इमोशनली इंडिपेंडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. जो खूप जास्त लॅक करतो सोसायटीमध्ये आणि मोस्ट प्रोबॅबली फिमेलमध्ये. कारण की फिमेल बाय नेचर इमोशनल आहे. जास्त इमोशनल आहे. एक्झॅक्टली. आणि त्या खूप जास्ती विचार इमोशन्स पासून करतात, म्हणजे इथून करतात, इथून कमी करतात. लॉजिकल पार्ट थोडा कमी, इमोशनल जास्त. हो, बट दॅट डझंट मीन की त्या लॉजिकल नाहीये. दॅट डझंट मीन की त्या डम आहेत. असं होतं. हळूहळू काय होतं, जो मेल पार्टनर आहे त्यांना असं वाटतं की हिला लॉजिकल रिझनिंगच नाहीये, समजतच नाही. एक्झॅक्टली. किंवा ही प्रॅक्टिकल नाहीच आहे, किंवा ही डमच आहे, हिला काय गोष्टी कळणार आहेत, असं पुढे जाऊन ग्रँटेड पकडलं जातं. बट असं नसतं. ती लॉजिकल असते, ती तेवढीच हुशार आहे, बट ती फक्त आणि फक्त तुमच्यावरती काही गोष्टी सोडून दिलेल्या आहेत तिने. कारण की तिला माहिती आहे माझ्या आयुष्याचा डिसिजन हा योग्य पद्धतीने घेऊ शकतो. आणि त्या कुठेतरी आपण एक म्हणूयात की भ्रमच आहे.
एक फुगा तयार करून घेतलेला आहे स्वतःच्या साईडने, त्यामुळे मग ती त्या रिलेशनमध्ये कंटिन्यू करते. मग ते हम्म. टॉक्सिक आहे हे तिला कळत नाहीये, मग ते तिच्यासाठी ड्रेन आउट आहे हे तिला कळत नाहीये. ती फक्त बघते जो पहिला पर्सन आहे आणि आता मला त्याची सवय झाली. आणि कुठेतरी होप्स कुठेतरी होप्स की पण आहे. हाच तो पर्सन होता. Exactly. कदाचित आपण पुन्हा ह्याला बदलवून तसं करू शकतो. एक्झॅक्टली, आणि तो बदलू शकतो. हम्म. बट बदल हा ज्याच्या त्याच्या मनावरती आहे. जर रिलेशन मध्ये तुम्ही आहात तर इनडिरेक्टली तुम्ही एकमेकांसाठी 360 डिग्री बदलता. तिकडे फोर्स करायची गरज पडत नाही, कारण की माझं प्रेम असतं त्या व्यक्तीवरती. जिकडे फोर्स करावा लागतोय की तू माझ्यासाठी हे कर, आणि समोरच्याला जर ते कंट्रोलिंग वाटते, दॅट डझंट मीन हे रिलेशन हेल्दी नाहीये. इकडे तुम्ही एकमेकांना कंट्रोल करताय एक आणि person डिमांडिंग आहे. दुसऱ्याला डॉमिनेट करतो. एक्झॅक्टली, एक पर्सन दुसऱ्याला डॉमिनेट करतोय आणि मग हे ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊन रिलेशन मध्ये प्रॉब्लेम. ओके. आणि हे मेल फिमेल दोन्हींच्या बाजूने असू शकतं. येस, दोन्हींच्या बाजूने असू शकतं, एकाच बाजूने नाही, दोन्ही. म्हणजे हे रेड फ्लॅग असं मुली सुद्धा असू शकतात. एक्झॅक्टली, मुली सुद्धा असू शकतात रेड फ्लॅग. सो सुरुवातीच्या काळात आपल्याला लव्ह आणि अटॅचमेंट ह्या दोन्ही गोष्टी सेम वाटतात. पण मग आपण कसं ठरवायचं की आपण ज्या गोष्टींना प्रेम समजतोय ते खरंच प्रेम आहे की अटॅचमेंट आहे? हो, किंवा अगदी समोरच्या व्यक्ती तोही माझ्याबद्दल जो प्रेम व्यक्त करतोय तर प्रेम आहे की त्याचं माझ्याबद्दलचं फक्त अटॅचमेंट आहे? हे कसं ओळखायचं? ओके. आता अटॅचमेंट आहे हे कसं ओळखायचं? सुरुवातीला प्रेमामध्ये असं असतं की मी माझे डिसिजन घेऊ शकते, त्या पर्सन शिवाय मी राहू शकते, हे सुरुवातीला असतं. म्हणजे प्रेम इज डिफरंट. प्रेम म्हणजे काय, की मला त्या पर्सनला भेटावं वाटतंय, मला त्या पर्सन सोबत टाइम स्पेंड करावा वाटतंय, मला असं वाटतंय की हा पर्सन लाईफ टाइम साठी माझ्यासोबत योग्य आहे आणि मी ते कंटिन्यू करू शकते. बट तिकडे कंट्रोलिंग नाहीये. तो कुठेही गेलाय किंवा ती कुठेही गेलीये तरी असं नाहीये की तू मला सांगूनच नाही गेलीस, किंवा असं नाहीये की तू तिकडे कोणासोबत गेलीये, मला तुझं लोकेशनच पाठव, किंवा मग तू आता कुठे व्हिडिओ कॉलच कर. या गोष्टी आल्या, दॅट मीन्स हे कंट्रोलिंग आलं. आणि या गोष्टी का आल्या? कारण की अटॅचमेंट तुमची जास्त वाढली. त्या पर्सनचा मला 1 तास मेसेज नाही आला, दॅट मीन्स हा काय करतोय. मग 1 तासात त्याला 1 मिनिट वेळ नाही भेटलाय माझ्यासाठी. पॉझेसिव्हनेस. हे का होतं? कारण की मला अटॅचमेंट झालीये ना, रोज बोलण्याची सवय झालीये. आणि त्या अटॅचमेंट मध्ये काय होतंय की मी त्याच्याशिवाय डिसिजन घेऊ शकत नाही, किंवा मी तिच्याशिवाय डिसिजन घेऊ शकत नाही. मग मला बाहेर खायला जाताना पण ती लागते सोबत, किंवा तो लागतोय सोबत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला त्याची सवय झालीये. प्रेम इज डिफरंट आणि अटॅचमेंट इज डिफरंट. ज्यावेळी तुम्ही कुठलीच गोष्ट त्याच्याशिवाय करू शकत नाही आहात, मग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे इमोशन्स त्याच्यावरती डिपेंड आहेत किंवा तिच्यावरती डिपेंड आहेत, दॅट मीन्स तुम्ही अटॅच्ड आहात आणि ही अटॅचमेंट आहे. ठीक आहे. सो त्यावेळी सगळ्यात आधी स्वतःचं सेल्फ अनालिसिस करा, स्वतःला स्ट्रॉंग करा, आणि त्याच्यानंतर ना तुमचं एक्झॅक्टली प्रेम आहे की अटॅचमेंट आहे हे फिगर आउट करा. ठीक आहे. कारण की प्रत्येक नात्यामध्ये असं होतं की कंट्रोलिंग सगळ्यात आधी येतं, आणि जिकडे कंट्रोलिंग येतं हळूहळू मग तिकडे ते प्रेम राहत नाही. सो नात्यात असं असलं पाहिजे की मी कुठेही गेले तरी माझ्या पार्टनरला 100% श्युरिटी आहे की तो काय करतोय किंवा ती काय करते, आणि तिकडे कंट्रोलिंग नाहीये. तुला हवंय तसं जग, तुला वाटतंय तसं तू कर. मी स्वतःचे एक्सपेक्टेशन समोरच्यावर लादणार नाही. जर तुला वाटतंय तर कर, तुला नाही वाटत आहे तर ठीक आहे, नको करूस, काही हरकत नाही. राईट. दॅट डझंट मीन त्याने मी सॅड होणार आहे किंवा मला वाईट वाटणार आहे. जो पर्सन आहे त्याला तसंच ऍक्सेप्ट करणं याला प्रेम म्हटलं जातं. मग त्याचे जे काही फ्लॉज आहेत, त्याच्या ज्या काही चुका आहेत, त्याची जी काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यासोबत त्याला ऍक्सेप्ट कर. आणि जर त्या पर्सनला वाटलं की माझ्या पार्टनरसाठी मला चेंज व्हायचंय तर मग ते प्रेम. फोर्सफुली चेंज, स्वतःहून तो पर्सन स्वतःमध्ये चेंज कर. एक्झॅक्टली. स्वतःहून स्वतःसाठी चेंज करतात, दोघेही करतात, एक पर्सन नाही करत. आणि ज्यावेळी तो चेंज होतो तर त्याला प्रेम म्हटलं जातं. सो आता इतकं छान आपण प्रेमाबद्दल माहित करून घेतलं. कधी असं तुमच्याकडे कोणती केस आली आहे का की जसं आपण आता डिस्कस केली की ओव्हर थिंकिंगमुळे रिलेशन खराब झालंय, किंवा एखाद्या पार्टनरच्या ओव्हर थिंकिंगमुळे जे चांगलं होतं ते रिलेशन ब्रेकआउट झाले? हो, आलेली आहे. आणि मोस्टली इथे ओव्हर थिंकर फिमेल आहे. ठीक आहे. अगेन आता मी बायस नाहीये किंवा असं नाहीये की बाबा फिमेल असून फिमेलच बोलते. जे रिअल आहे ते मी सांगते. माझ्याकडे अशी एक केस होती की जे मॅट्रिमोनियल साईट वरती भेटले. सुरुवातीला त्यांचं खूप सगळं छान छान गुडी चाललं होतं, लग्न झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि हळूहळू काय झालं ना, त्या पर्सनलला त्या फिमेल सोबत कनेक्ट वाटणं कमी व्हायला लागलं. आणि त्याने ते एक्सप्रेस केलं तिच्याकडे की मला ना कनेक्शन थोडं कुठेतरी मिसिंग वाटतंय. कनेक्शन मिसिंग वाटतंय, इकडे तिने ते निगेटिव्ह वेने घेतलं. तिने इकडे पॉझिटिव्हली घ्यायला होतं की बाबा ऍटलिस्ट तो एक्सप्रेस झाला.
मग का कनेक्शन कमी वाटतंय बाबा? आपलं कुठे काही चुकतंय का? आपलं दॅट डझंट मीन की तुझ्या एकटीचं. दोघांचं कुठे लूप चुकतोय का? मग आपण याच्यावरती वर्कआउट करूया. इन्स्टेड ऑफ हे करणं, ती ओव्हर थिंकिंग मध्ये गेली. कनेक्शन कमी वाटतंय दॅट मीन्स एक मुलगा होईपर्यंत तुम्हाला नाही वाटलं. आत्ताच वाटायला लागलंय. म्हणजे तुमचं बाहेर कुठेतरी काहीतरी आहे. हळूहळू डाऊट सुरू झाले. मग तुम्ही माझ्याशी बोलतच नाही आहात. मग तुम्ही माझ्यासोबत टाइमच स्पेंड करत नाही आहात. मग इमोशनली तुम्ही अवेलेबल नाही आहात. मग या सगळ्या गोष्टी हळूहळू ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये जायला लागल्या आणि ती कुठेतरी सस्पिशियसनेस वाढायला लागला. म्हणजे डाऊट घेणं हस्बंडवरती. मग गपचूप त्याचा फोन चेक करायला जाणं. या गोष्टी व्हायला लागल्या. अनफॉर्च्युनेटली फोनमध्ये काही नव्हतं. काही गोष्टी भेटल्या नाही तिला म्हणून बरं झालं. बट तिचे डाऊट ते तसेच राहिले आणि त्यात ओव्हर थिंकिंगमध्ये त्यांचे डेली वाद व्हायला लागले. आणि मग त्यांनी शेवटी ठरवलं की एंड करण्याआधी एकदा काउन्सिलिंग घेऊया. त्यावेळी ते माझ्याकडे आले. सुरुवातीला मी सगळा सिनारिओ ऐकून घेतला, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. तो पर्सन इंट्रोवर्ट होता, मेल, आणि ती होती एक्स्ट्रोवर्ट. तिला खूप एक्सप्रेस करण्याची सवय होती, बट त्याला नव्हती. आणि इंट्रोवर्ट पर्सन काय करतात की ते त्यांचा वेळ घेतात. समोरच्याने मला जर तेवढं कम्फर्ट केलं तर मी एक्सप्रेस होईल. बट तो कम्फर्ट तिच्याकडून त्याला भेटला नाही. कारण की ज्यावेळी तो काही सांगायला जायचा, हिचं असं असायचं की मला पहिलं उत्तर राहायचं. राईट. आणि एक्स्ट्रोवर्ट असल्यामुळे ती शांत राहू शकत नव्हती. ती प्रश्नांची यादी तयार. एक्झॅक्टली, प्रश्नांची यादी तयार. समोरून प्रश्न आले की त्याचं कम्प्लीट होण्याआधी मी माझं उत्तर देऊन रिकामी. मग याच्यामुळे काय होतं, इंट्रोवर्ट पर्सन स्वतः थोडे मॅक्स फुटला जातात आणि मग ते स्वतःचे इमोशन सप्रेस करायला लागतात. त्यामुळे ते कनेक्शन होत नव्हतं आणि मग हळूहळू ते डिवोर्स पर्यंत गेलं. त्यांची मुलगी 1 वर्षाची होती आणि मग तिने असं ठरवलं की मला राहायचंच नाही याच्यासोबत. काहीही नव्हतं. ना त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, ना असं होतं की त्याला आता काही हिच्या बाबतीत फिलिंग्स नाहीत, काही नाही. फक्त कम्युनिकेशन. आणि त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग आणि हे रिलेशन त्यांचं ब्रेक व्हायला आलं. खूपदा असं होतं, जसं की तुम्ही हे एक्झाम्पल दिलत, की कपल्समध्ये मिसअंडरस्टँडिंग होतात. पण मग ते काउन्सिलिंग आपण जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही बोललं पाहिजे, एकमेकांशी नाही, ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकताय तिथे ऍटलीस्ट तुमच्या मनातलं काय हे कळू द्या. राईट. ओके. सो तेव्हा ते एखाद्या एक्सपर्टकडे, एखाद्या काउन्सिलरकडे न जाता त्यांचे फ्रेंड्स, फॅमिली यांच्याकडे जातात. सो किती डिफरन्स येतो जेव्हा फ्रेंड्स, फॅमिली त्यांचं काउन्सिलिंग करते आणि एखादा एक्सपर्ट त्यांचं काउन्सिलिंग करतो? खूप मोठा डिफरन्स येतो. कारण की फ्रेंड त्यांच्या चष्म्यातनं बघत असतो. राईट. म्हणजे आता हा माझा फ्रेंड आहे, तुझी वाईफच अशी आहे, जाऊ दे ना, फिमेल अशाच असतात. बऱ्याचदा पॉझिटिव्हली म्हणतात. एक्झॅक्टली, त्याची बाजू पॉझिटिव्हली मांडतात. असं नाही सांगितलं जात की नाही बाबा तुझं चुकतंय. इन्स्टेड ऑफ तू इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुझ्या वाईफला वाटतंय ना की तू टाइम देत नाही, मग तू आता तिच्यासोबत जा. ठीक आहे, तिला समजून घे. हे करण्याऐवजी जाऊ दे ना, ठीक आहे, नको जाऊ सहज, ठीक आहे, किंवा चल मग आपण ड्रिंक करू. किंवा सगळ्या फिमेल अशाच असतात, बायका या अशाच असतात, त्यामुळे माझ्याही घरी तेच आहे. असं नाही, त्याला समजून नाही घेतलं जात. त्याचं दुकान पुढे मांडलं जातं. राईट. की माझंही तेच आहे, तुझंही तेच आहे, आपण दोघे समदुःखी आहोत, तर चला आपण काहीतरी वेगळा मार्ग निघू. मग घरी न जाणं, हळूहळू डिटॅचमेंट अजून वाढते. आणि फ्रेंड त्याच्या चष्म्यातनं बघत असतो. फ्रेंड म्हटलं की कुठेतरी बायसनेस येतो, की माझ्या मित्राला त्रास नाही झाला पाहिजे. राईट. माझ्या मैत्रिणीला त्रास नाही झाला पाहिजे. मग ज्यावेळी मैत्रिणीकडे सांगायला जाते, नाही मग तू एक काम कर, तू त्याचा फोन चेक कर, तू त्याचा फोन हॅक कर, मग तू तुझं त्याचं व्हॉट्सअप तुझ्या याच्यात घे. ज्यावेळी तिला एक डाऊट आलाय की अगं मला वाटतंय ना की माझ्या हसबंडचं काहीतरी बाहेर आहे, मग ती हे नाही म्हणणार की तू समोर बस कम्युनिकेट कर. नाही, मग ती तिला काय करणार, जे स्पाय एजंट करतात ना, ते सगळे टेक्निक तिला सांगणार. मग ते युट्यूबवरनं शोधणार, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. म्हणजे तिच्या विचारांना खतपाणी घातलं जातं. चुकीच्या विचारांना खतपाणी घातलं जातं. आणि अगेन आपले विचारच आपला मेन शत्रू आहे. राईट. बहिणाबाईंची कविता आहे, आपल्या विचारांमुळे आपलं मन भरकटत जातं. ज्याला त्याच्यात एक स्टांजा वापरलेला आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढून, किती हाकल पुन्हा येई ते फिरून. म्हणजेच की आपलं जे मन आहे हे कंटिन्यू भरकटत असतं आणि त्या भरकटणाऱ्या मनाला कितीही आपण एका जागेवर आणायचा प्रयत्न केला तरी ते फिरून फिरून तिथेच जाणार. राईट. सो त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ तुम्ही फ्रेंडकडे काउन्सिलिंग करणं किंवा फ्रेंडकडे अशा गोष्टी घेऊन जाणं, तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या. कारण की तिकडे जजमेंट नसणारे, बायसनेस नसणारे आणि थर्ड पर्स्पेक्टिव्ह असणारे, दोघांच्या बाजू जाणून घेऊन तुम्हाला योग्य तो मार्ग दिला जाणार आहे. तिकडे असं सांगितलं जात नाही की तुम्ही आता हे रिलेशन तोडा. तिकडे हेच सांगितलं जातं की बाबा तुम्ही वर्कआउट करा. कारण की प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स हे येतच राहतात. असं नाहीये की कोणीच 100% परफेक्ट आहे. राईट.
इथे विचार एकमेकांचे समजून घेणं, कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवणं आणि थर्ड पर्स्पेक्टिव्ह जाणून घेणं गरजेचं आहे. जे काउन्सिलर्स करतात, जे फ्रेंड्स करू शकत नाही कारण की तिकडे बायसनेस येतो. ओके. आणि काउन्सिलिंगमुळे कधी रिलेशन्स वाचलेत असं झालंय की काउन्सिलर कडे गेलेत, जसं फ्रेंड्स फॅमिली याच्याऐवजी एक छान स्टेप घेतली की आपलं जर नाही कम्युनिकेट होते किंवा आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी जर काउन्सिलरची गरज पडली तर तिकडे गेल्यानंतर आमचं रिलेशन जे तुटणार होतं ते वाचलंय किंवा आहे ते बेटर झालंय, असं काय झालंय? हो. असं झालेलं आहे. मी मोस्ट प्रोबॅबली रिलेशनशिप काउन्सिलिंगही करते. सो माझ्याकडे पण अशा बऱ्याचशा केसेस आलेल्या आहेत, ज्या प्रॉपर रिकव्हर होऊन हेल्दी त्यांची लाईफस्टाईल आता सुरू आहे. हेल्दी रिलेशनशिप सुरू आहे. म्हणजे बेसिक छोटे-मोठे वाद असतात, की हा मला वेळच देत नाहीये किंवा ही मला वेळ देत नाहीये किंवा आमचं कम्युनिकेशन होत नाहीये बिकॉज ऑफ की वर्क लाईफ बॅलन्स त्यांना करता येत नाही. स्ट्रेस खूप जास्ती आहे आणि या सगळ्यामध्ये मग काय म्हणतात, की त्यांचे थॉट्स किंवा त्यांचे विचार एकमेकांना पटत नाहीये. त्याच्यामुळे वाद व्हायला लागतात. सो अशा माझ्याकडे बऱ्याचशा केसेस येतात आणि काउन्सिलिंगनी वर्कही झालेल्या आहेत. असं नाहीये की वर्क झालेल्या नाहीयेत. मोस्ट प्रोबॅबली मी आतापर्यंत जेवढे रिलेशनशिप काउन्सिलिंग केलेले आहेत, 2% फक्त डायव्होर्स पर्यंत गेले. अदर दॅन दॅट सगळे वर्कआउट झाले. सगळे वर्कआउट झालेले. ग्रेट. सो हा खूप छान रेशो आहे. म्हणजे जर आत्ता म्हणजे जे आपलं ऑनलाईनचं जग आहे, जिथं लग्न होतात ऑनलाईन भेटींवरती, जिथं वेळ दिला जात नाही एकमेकांना समजून घेण्यासाठी, सो त्या लोकांना जर वर्कआउट करायचं लग्नाचं, डिवोर्स रेट वाढलाय, सो हा एक मधली स्टेप घेतली तर एक्झॅक्टली. तो रेट कमी होईल. कमी होईल खूप डेफिनेटली. छान. सो मला असं विचारायला आवडेल की स्ट्रॉंग जे दिसणारे लोक आहेत, म्हणजे जी लोक दाखवतात की आम्ही स्ट्रॉंग आहोत किंवा आम्ही रडत नाही आहोत, इमोशन एक्सप्रेस करत नाही आहोत, कुठच्याही सिच्युएशन मध्ये स्वतःला एकदम स्टेबल ठेवतात, ऍक्च्युअल मध्ये ते लोक तेवढी स्ट्रॉंग असतात की आतमध्ये ते सुद्धा इमोशनली डॅमेज झालेले असतात. ओके. आता इकडे अगेन 50-50 रेशो आहे. काही लोक असतातही स्ट्रॉंग. त्यांना समजतात त्यांचे इमोशन्स कसे हँडल करायचे, कसे डील करायचे. बट याच्यात काही लोक अशी आहेत की ते सप्रेस करतात गोष्टी आणि त्या गोष्टी आतमध्ये ठेवून चेहऱ्यावरती दाखवतात की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला सगळ्या गोष्टी जमतात हँडल करायला, मी कधी रडत नाही. बट हे जे तुम्ही सप्रेस करताय ना, ह्याचं कुठे ना कुठे पाईल्ड अप होतंय आणि या गोष्टी नको त्या ठिकाणी बाहेर पडतात. चुकीच्या वेने, चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतात. जसं की आपण बघतो, जी लोक मोस्ट प्रोबॅबली दाखवतात की मी स्ट्रॉंग आहे, ज्याला म्हटलं जातं की फेकिंग गुड, राईट? सो त्यांचं एक्सप्रेस त्यांच्या घरामध्ये खूप वियर्ड पद्धतीने होत असतं. म्हणजे अँगर बेसिकली. खूप विचित्र पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडतात. म्हणजे बेसिकली भाजीत मीठ कमी पडलंय तर ताटच फेकून देणं आणि तुम्ही दाखवता बाहेर की मी स्ट्रॉंग आहे. हो, राईट? म्हणजेच की तुम्ही स्ट्रॉंग नाही आहात, तुम्ही रडत नाही आहात, दॅट डझंट मीन तुम्ही स्ट्रॉंग आहात. ठीक आहे. किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करता, दॅट डझंट मीन तुम्ही स्ट्रॉंग आहात. ठीक आहे. कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी अशा आहेत ज्या सप्रेस झालेल्या आहेत, त्या एक्सप्रेस होणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी ते सप्रेस होतं त्यावेळी चुकीच्या पद्धतीने ते बाहेर पडतं. म्हणजे गाडी चालवताना कोणीतरी आपल्याला कट मारला, पटकन तोंडातनं शिवी घेणं. ठीक आहे, बऱ्याचदा सगळ्यांचीच येते, बट काही लोक अशीही आहेत जे कट मारला तरी शिवी न देता शांततेत पुढे जातील ना, ती स्ट्रॉंग लोक आहेत. का मी म्हणते, कारण की इकडे पेशन्स आपले बघितले जातात. ठीक आहे, कट मारलाय, सगळं झालंय, अग्री, बट मी नाही रिॲक्ट करत आहे. कारण की चुकी त्याची आहे. मी स्वतःमध्ये का खराब करून घेऊ? सो ज्याचा माइंडसेट असा राहील ना, तो स्ट्रॉंग मी म्हणेन. की आता आपण म्हणलो की स्ट्रॉंग दिसणारी लोक आणि ऍक्च्युअली स्ट्रॉंग असणारी लोक, सो आपण जे म्हणतो काउन्सिलिंग किंवा थेरपी ही सगळ्यांसाठीच गरजेची आहे का किंवा हेल्पफुल असते का? काउन्सिलिंग ही हेल्पफुल आहे, बट सगळ्यांसाठी असं मी नाही म्हणणार. ज्यांना प्रॉब्लेम येतात त्यांनी डेफिनेटली घ्या. ज्यांना सॉल्व्ह करता येतात त्यांचे प्रॉब्लेम त्यांनी त्यांचे सॉल्व्ह करा. आता हे कसं ओळखायचं तुम्ही म्हणालेच, की मॅम आम्हाला कसं कळणार काउन्सिलिंगची गरज आहे? ज्यावेळी तुम्हाला क्लॅरिटीच येत नाहीये गोष्टींची किंवा तुम्हाला वाटतंय की आता सगळीकडून आपण स्टक झालोय, सोल्युशनच मिळत नाहीये, अशा वेळी तुम्ही काउन्सिलिंग घ्या आणि घेण्याची गरज आहे. मोस्ट प्रोबॅबली जर आपल्या बघितला रेशो वाईज बघितलं, पर्सेंटेज वाईज, तर मी म्हणेल की 80% लोकांनी काउन्सिलिंग घेणं गरजेचं. 80% कारण की विचारांना क्लॅरिटी मिळणं गरजेचं आहे. अगेन आपल्या सराउंडिंग मधली लोक कोण आपल्यासाठी चांगलं आहे आणि कोण आपल्यासाठी वाईट आहे हे आपण नाही सांगू शकत. कारण की बऱ्याचदा आपण बघतो की आजकाल म्हटलंच जातं की सख्खे पण आपले नाही, राईट? सोसायटीमध्ये असे बरेचसे इश्यू होत आहेत की बाबा प्रत्येक जण आपल्या आपल्या स्वार्थाचा विचार करतोय, राईट? सो अशामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्याल, तिकडे असं नाहीये की ते स्वार्थाचा विचार करत नाही. त्यांचा स्वार्थाचा विचार एकच आहे की बाबा पैसे. बट समोरच्याला योग्य पद्धतीने गाईड करणं, याच्यात कुठे स्वार्थ येत नाही.
ठीक आहे, आणि ते थर्ड पर्स्पेक्टिव्ह त्यांना देतात आणि त्यांच्या विचारांना क्लॅरिटी देतात. आणि आजकाल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपले विचार, आणि त्या विचारांमुळे खूप काही गोष्टी घडतात सोसायटीमध्ये. त्यामुळे काउन्सिलिंग हे गरजेचं आहे 80% लोक. 20% ते त्यांचं डील करून जाऊ शकतात. आजकाल मेंटल हेल्थला आपण एक्सक्यूज म्हणून पाहतो. हम्म. सो हे कितपत बरोबर आहे आणि असं का केलं जातं? कारण की सर्दी खोकला दिसून येतोय. हो, ताप आलेला कळून येतोय. ठीक आहे, मला सर्दी झालीये, मला खोकला झालाय, मला लक्षणं त्रास होतोय. दिसत आहेत. लक्षणं दिसतायत. ऍक्च्युली व्हिज्युअली ते दिसतंय. त्यामुळे ते कळतंय की बाबा मला काहीतरी होतंय. ठीक आहे, मग मी लगेच हेल्प सीक करतेय. मी डॉक्टरकडे जाते, मी इंजेक्शन घेते, त्यांनी दिलेला कोर्स मेडिसिनचा मी करतेय. आणि मेंटल हेल्थला निग्लेक्ट केलं जातं कारण की ते दिसत नाही. राईट. म्हणजे आज माझी खूप चिडचिड होते, किंवा एक 8 दिवस झाले माझं कशात मन लागत नाहीये, माझी चिडचिड होतीये, मला झोप लागत नाहीये, मला सतत रडू येतंय. या सगळ्या गोष्टी होतात, बट मी याला निग्लेक्ट करते. ठीक आहे ना, आज वाटते, उद्या बरं वाटेल, एवढं काही नाही. हे इग्नोर केलं जातं, हे निग्लेक्ट केलं जातं कारण की ते दिसून येत नाही. पण त्याचा डॅमेज हळूहळू पण होत असतो, एकदम होत नाही. आणि तो डॅमेज ज्यावेळी हळूहळू होऊन खूप जास्ती होतो, त्यावेळी मग तो मानसिक आजारांमध्ये कन्वर्ट होतो. त्यावेळी मग आपण जागे होतो. म्हणजेच की पाण्यात पडल्यावरती सुरुवातीला मी तरंगते, तर मी काय हातपाय हलवू? राईट. पण ज्यावेळी माझ्या इथपर्यंत पाणी येते, त्यावेळी मी हातपाय हलवायला लागते आणि मी वाचण्याचा प्रयत्न करते. सेम गोज विथ मेंटल हेल्थ. जोपर्यंत तुम्हाला ती लक्षणं दिसत नाही, जोपर्यंत तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, तोपर्यंत लक्ष दिलं जात नाही, कारण की ते दिसून येतं. ठीक आहे, आणि त्याला सेकंडरीच ठेवलं जातं, कारण की ठीक आहे, एवढं इम्पॉर्टंट नाहीये. चाललाय ना माझा ब्रेन, होतंय ना माझं काम, जाऊ देत. बट हळूहळू तुमची प्रोडक्टिव्हिटी ढासळतीये आणि तुमचा ब्रेन हा तुमचं ॲसेट आहे. हे हळूहळू डॅमेज होत आहे. हे दिसून येत नाही, बट त्याचा एकदाचा डॅमेज झाला तर रिकव्हरी इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. वर्षानुवर्ष त्याच्या मागे जातात रिकव्हरी करण्यासाठी. आणि खूपदा मेंटल कंडिशन लास्ट स्टेजला किंवा सेकंड लास्ट स्टेजलाच लोक हेल्प घ्यायला जातात. हो, कारण की तेव्हा कळतं ना, की बापरे, केवढा मोठा डॅमेज झालाय, की आता काय करू? मग त्यावेळी हेल्प सीक केली जाते, कारण की त्यावेळी लक्ष दिलं जातं. बट जे डे टू डे लाईफ मधले आपले ताणतणाव आहेत, जे स्ट्रेसर्स आहेत, त्याला प्रॉपर पद्धतीने आपण त्याच वेळी हँडल केलं तर होणारा डॅमेज वाचणार आहे. पण ते जर प्रॉपर पद्धतीने हँडल नाही केलं, ठीक आहे ना, आजचं मरण उद्यावरती गेलं असं म्हटलं जातं. आज नाही झालं, ठीक आहे, तात्पुरतं चाललंय. चाललंय ना, चालू दे. तशीच गाडी ढकलत राहतात. बट ज्यावेळी ती पूर्ण शट होते, त्यावेळी मग समजतं. सो निग्लेक्ट हे केलं जातं कारण की दिसून येत नाही. आपण प्रायोरिटाईज करत नाही आपल्या मेंटल हेल्थला, आणि निग्लेक्ट केल्यामुळे मग मोठी-मोठी कारणं, मोठे-मोठे आजार मोस्ट प्रोबॅबली दिसून येतात. ओके. सो हल्ली एक टर्म फार पाहिली जाते आपल्याकडे, ज्याला आपण बाळ झाल्यानंतरचं डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो. सो ते ऍक्च्युअल मध्ये असतं का? किंवा एक ट्रेंड आहे की आमच्या वेळेस हे नव्हतं का? मग हे नवीनच आहे का? मग याच्याकडे आपण कसं बघतो? डेफिनेटली पोस्टपार्टम डिप्रेशन हे प्रत्येकामध्ये दिसून येतं. ओके. ठीक आहे. सो पूर्वी असं नव्हतं, असं म्हटलं जायचं. तर असं नाहीये. पूर्वी काय व्हायचं ना, की बाई ज्यावेळी प्रेग्नेंट राहते किंवा प्रेग्नन्सी नंतर ना, तिच्या सराउंडिंगला लोक आहेत. हो. ठीक आहे, बोलणारे आहेत, तिला जॉईंट समजून घेणारे, फॅमिली आहे. जॉईंट फॅमिली आहे, त्याचबरोबर हेल्दी एन्व्हायरमेंट आहे, खाणं हेल्दी आहे, राईट. त्याच्यामुळे हे जास्ती दिसून येत नव्हतं. ठीक आहे. बट आता डे टू डे लाईफमध्ये खूप जास्ती प्रमाणात पोस्टपार्टम डिप्रेशन हे दिसून येते. हे का येते? कारण की फिमेल वर्किंग आहे, हेल्दी लाईफस्टाईल नाहीये, कोपिंग मेकॅनिझम पुअर झालेले आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीज हा खूप मोठा रोल प्ले करतो. त्याचबरोबर डे टू डे लाईफ मधला स्ट्रेस. पूर्वी असं होतं की घरातलं काम करा. घरातलं काम हे बायांसाठी, मेंटल हेल्थसाठी, फिमेलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. काय म्हणता येईल की सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की स्त्रिया जे भांडी घासतात ना, त्याने त्यांची मेंटल हेल्थ खूप छान राहते. म्हणजे बेसिकली घर कामाने त्यांची मेंटल हेल्थ हेल्दी राहते. बट आजकालच्या स्त्रिया वर्किंग झालेल्या आहेत, घर कामं ते करत नाही. तुम्ही कधीही बघा, आपल्याकडे कामाला येणारी मावशी किंवा ताई, ती खूप हेल्दी असते मेंटली आपल्यापेक्षा. ज्यावेळी आपण तिच्याकडे रडून बोलतो, सांगतो की अगं आज असं झालं, ठीक आहे ना ताई, काय काळजी करताय, होऊन जाईल, द्या सोडून, नका लक्ष देऊ. हसत सांगते आणि रोज हसत आपल्या घरी येते. काय येते? कारण की ती स्वतःच्या घरचं काम करून इतर लोकांच्या घरचं काम करते. तिचा ब्रेन तिकडे बिझी आहे त्या गोष्टींमध्ये. म्हणजे हे भांडं कसं घासायचंय, मग हे झाल्यावर काय करायचंय, ते झाल्यावर काय करायचंय, याच्यात ती बिझी राहतीये. आणि पूर्वी हेच होतं की स्त्रिया घरकाम खूप जास्ती करायच्या. त्यामुळे त्या मेंटली हेल्दी होत्या. त्याचबरोबर सराउंडिंग मधली लोक नॉन जजमेंटल होती, बोलायला फॅमिलीज होत्या. ठीक आहे, रिलेशनशिप तेवढे स्ट्रॉंग होते, त्यामुळे ते व्हायचं. आता काय झालंय, वर्क लाईफ बॅलन्स खूप ढासळलेला आहे, तिथलं पॉलिटिक्स.
मैत्रिणी अशा म्हटल्या, ते पॉलिटिक्स, घरातलं पॉलिटिक्स, त्याचबरोबर हस्बंड वाईफचं पटत नाही, हा सगळा स्ट्रेस आहे आणि घरातली कामं सेकंडरी आहेत, पैसे कमवणं हे प्रायमरी झालेलं आहे. बट याच्यात तिची मेंटल हेल्थ डिटोरिएट होत जाते. त्यानंतर राहते प्रेग्नन्सी. आता मोस्ट प्रोबॅबली आपण बघतो की तिशी नंतरच प्रेग्नन्सी प्लॅन प्लॅन करतायत. का करतायत? कारण की बट ऑब्विसली महागाई वाढली, काम करणं हे फायनान्शियल स्टेबिलिटी एक्झॅक्टली, ते खूप इम्पॉर्टंट आहे. बट या फायनान्शियल स्टेबिलिटीमध्ये तुमची फिजिकल स्टेबिलिटी राहत नाही, तुमची मेंटल स्टेबिलिटी राहत नाही आणि मग तुम्ही प्रेग्नन्सीचा चान्स घेता. प्रेग्नन्सी झाल्यानंतर ना कमीत कमी सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की पोस्टपार्टम डिप्रेशन कधी असतं आणि काय असतं. प्रेग्नन्सी नंतर ना आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात, बायोलॉजिकल चेंजेस, हार्मोनल चेंजेस, ज्याला म्हटलं जातं आपलं एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, या दोघांची लेवल खूप कमी होऊन जाते. त्यानंतर ना फिमेलला सुरुवातीला थोडेसे डिप्रेसिव्ह सिम्पटम्स जाणवतात. हे 1 ते 2 दिवस, 4 दिवस असेल तर हे नॉर्मल आहे. ठीक आहे, कारण की प्रत्येकालाच होतात. कारण की तिचं ब्रेन ते प्रोसेस करते, तिची बॉडी ती प्रोसेस करते. बट हेच जर 2 वीक कंटिन्यू आहे, या 2 वीक मध्ये तिला असं वाटतंय की मी व्यवस्थित आई नाही बनू शकत आहे, तिचं आणि मुलाचं बॉन्डिंग नाही होते, तिला सतत स्वतःवरती सेल्फ डाऊट येतोय किंवा सेल्फ डेप्रिकेटिंग थॉट येत आहेत. म्हणजेच की मलाच नाही नीट जमत आहे, बाळ रडतंय, मीच नाही त्याला सांभाळू शकत आहे, मी त्याला व्यवस्थित फीडिंग नाही करू शकत आहे, त्यामुळे तिची सतत चिडचिड होते. मी चांगली आई नाहीये का? मी चांगली आई नाहीये का? ऑल ऑफ सडन तिला रडायला येतंय. हे सगळे सिम्पटम्स जर 2 वीक चालले तर ह्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हटलं जातं आणि विच इज नॉर्मल. आता जर आपण बघितलं तर 60% फिमेलमध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन हे दिसूनच येतं. ठीक आहे. सो अशा वेळी योग्य हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्प घेतले तर तुम्ही हेल्दी राहणार आहात, त्याचबरोबर तुमचं बेबी हेल्दी असणार आहे. सेम केस माझ्याकडे आली होती की त्या फिमेलची आई समहाऊ तिला कॅन्सर झाला आणि ती एक्सपायर झाली होती आणि त्याच्यानंतर हिला प्रेग्नन्सी राहिली आणि त्यानंतर बेबी झालं आणि वडीलही नाहीयेत. मग जी आईने प्रेग्नन्सीमध्ये मुलीची केअर करायची असते ती सगळी सासूने केली. त्यानंतर ते बेबी झालं. बेबी झाल्यानंतर तिचं बाळ ना सतत रडायचं. मग तिचं असं व्हायचं की तो का रडतोय? मग ती खूप इमोशनल व्हायची. मला जमत नाहीये. म्हणजे ती फीडिंग करायला गेली तरी ते बाळ रडायचं. मग त्यामुळे ना तिला असे थॉट यायला लागले की मी चांगली आई नाही होऊ शकत आहे. मला नाही जमत आहे. ती का रडतीये? मग ती रडतीये, मग तिलाच खूप जास्ती त्रास व्हायचा. मग रात्र झोप न लागणं, कशातही मन न लागणं, सतत रडू येणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. म्हणून ती बेबीला घ्यायचीच नाही. ती बेबी तिची सासू बघायची. फक्त फीडिंग पुरतं ती घ्यायची. नाही मला जमणार नाही. आणि जर हे बेबी माझ्या हातातनं पडलंच तर? असे सगळे विचार तिला यायला लागले आणि त्या विचारांना कुठेच फुल स्टॉप नव्हता लागत. म्हणजेच ती पोस्टपार्टम मध्ये होती आणि हे 2 वीक कंटिन्यू तिच्यासोबत होत होतं. मग त्यावेळी ती गायनॅककडे गेली. गायनॅकने तिला गाईड केलं की बाबा तू थोडं थेरपी घे, काउन्सिलिंग कर. तर त्यावेळी ती माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर ना मी तिला गाईड केलं प्रॉपरली की इट इज नॉर्मल. बाळं रडतात. हेच एज असतं मुलांचं रडण्याचं. रडणं इज पॉझिटिव्ह साईन. हळूहळू मी तिचे जे काही थॉट्स आहेत त्याच्यामध्ये रिप्रोग्रामिंग करण्याचा प्रयत्न केला नॅचरल वेने आणि तिला त्यातनं बाहेर काढलं. आता ती खूप हेल्दी आहे. काल की परवाच तिने आणि तिच्या बेबीचं तिने फोटो टाकला होता. छान ती त्याच्यासोबत हसत होती आणि तिचा स्वतःहून मला पर्सनली मेसेज आला की मॅम थँक यू सो मच, तुम्ही होतात म्हणून मी आता इच्छा आहे. सो हे पोस्टपार्टम जे आहे प्रत्येकामध्ये असतं, विच इज नॉर्मल. योग्य वेळी योग्य हेल्प घ्या. ओके. आणि जर आपण नाही हेल्प घेतली आणि काही केसेसमध्ये कितपत सिव्हिअर होऊ शकतं? खूप काही सिव्हिअर होऊ शकतं. म्हणजे की इथपर्यंत होऊ शकतं तर ते स्वतः सुसाईड करतील किंवा त्या बेबीलाही मारतील. बापरे. हो, इथपर्यंत या केसेस होऊ शकतात. आणि हे कंटिन्यू पोस्टपार्टम डिप्रेशन जे आहे, जर योग्य वेळी ट्रीट नाही केलं तर 1 वर्ष, 2 वर्ष हे कंटिन्यू चालू राहतं आणि कुठेतरी मग ती हॅबिट व्हायला लागते. तुमच्या विचारांना, तुमच्या मनाला आणि मग ते कंटिन्यू पुढे थ्रू आउट लाईफ राहतं बऱ्यापैकी. मग तिकडे तुमचं आणि बेबीचं बॉन्डिंग व्यवस्थित होत नाही. ओके. याचे काही बेसिक सिम्पटम्स आहेत का की पोस्टपार्टम डिप्रेशन आपल्याला होतंय हे आपण आपल्या लक्षात येऊ शकतं? कारण तेव्हा बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस होत असतात. हो. इमोशनली आपण खूप जास्त चेंज होत हो, असतो हो, हो. आणि हे नवीन सगळं एन्व्हायरमेंट आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला हे कुठे समजेल? काय सिम्पटम्स असतील किंवा आपल्याला किंवा घरच्यांना हे लक्षात येईल की हिला पोस्टपार्टम डिप्रेशन येतंय किंवा इथं आता हेल्पची गरज आहे. याचे काही सिम्पटम्स लक्षात येतात का? हो, आता याचे सिम्पटम्स आहेत. सगळ्यात पहिलं आहे की बेबीचं आणि तुमचं कनेक्शन जिकडे बनत नाहीये.
ठीक आहे. त्यानंतर ना सेकंडरी की तुमची सतत चिडचिड होतीये, तुम्हाला सतत रडायला येतंय, तुम्हाला सेल्फ डाऊट येतात, त्याचबरोबर तुम्हाला काही करण्याची इच्छा होत नाहीये, बेबीला फीड करणं किंवा त्या बेबी सोबत ती एन्जॉय करू शकत नाहीये. त्यामुळे तुमचे इंटरपर्सनल रिलेशनशिप हसबंड सोबतचेही खराब होतात आणि ती स्वतः हेल्दी नाहीये. तिला रात्र झोप नाही लागत आहे. तिला सुसायडल थॉट यायला लागलेत आणि हे सगळं 2 वीक कंटिन्यू राहतंय आणि त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये इश्यू होतात. दॅट मीन्स तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आहात आणि त्यावेळी तुम्ही हेल्प सीक करणं गरजेचं आहे. ओके. सो याच्यामध्ये पार्टनरचा रोल कसा राहील? हां, इकडे पार्टनरचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्टली मेलने इकडे अंडरस्टँड करणं आईला खूप गरजेचं आहे. कारण की बट ऑब्व्हियस आहे 9 महिने तिने ते बेबी पोटामध्ये वाढवलेलं असतं. तिकडे तिच्यामध्ये 360 डिग्री चेंजेस झालेले असतात. त्यानंतर ना प्रेग्नंट झाल्यानंतर ना त्या फिमेलला आरामाची गरज असते. ज्यावेळी ती प्रॉपर आराम करेल, व्यवस्थित आहार घेईल, त्याच्यानंतर ना बॉडी पुन्हा रेग्युलर रुटीनला यायला कमीत कमी 6 महिने किंवा वर्ष लागतं. फिमेलची जशी बॉडी आहे ती प्रॉपर नॉर्मलला यायला प्रेग्नन्सी नंतर ना 6 ते 1 वर्ष लागतं. ज्यावेळी तिला फर्स्ट पिरियड येईल त्यावेळी समजायचं की हळूहळू बॉडी आता रिकव्हरला व्हायला आलीये. म्हणजेच पिरियड येणं म्हणजे काय, की आपल्या ज्यावेळी पिरियड येतो त्यावेळी आपली इस्ट्रोजन लेवल आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल ही खूप कमी होते आणि जसे जसे पिरियड जायला लागतात तशी तशी त्याची पातळी वाढायला लागते. ही सायकल जी आहे ज्यावेळी ही रेग्युलर होईल. बऱ्याचदा ते ऐकलं असेल दीपा, की फिमेलला मोस्ट प्रोबॅबली हार्ट अटॅकचे चान्सेस खूप कमी आहेत 50 पर्यंत. हो. का? कारण की तिचे जे पिरियड सायकल आहे याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन खालीवर होत आहे त्यामुळे ती सिक्युअर आहे. ओके. त्याच्या बॉडीला त्या गोष्टीची हो, सवय आहे. एक्झॅक्टली. आणि तिचं जे हार्ट आहे ते प्रॉपर हेल्दी आहे. त्याच्यामुळे नाही दिसत. सो ज्यावेळी प्रेग्नन्सी नंतर हे व्हायला लागतं, पिरियड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पार्टनरने तिला इमोशनली कनेक्ट करणं गरजेचं आहे. तिच्या आवडणाऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तिला काय हवंय, काय नकोय बघणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तिला थोडं रेस्ट देण्याची गरज आहे. तिच्यासोबत बसून गप्पा मारणं गरजेचं आहे. जर तिला वाटतंय तर कुठेतरी शॉर्ट फिरून येणं, एक असं नाही की खूप मोठी ट्रिप करणं, पण छोट्या-छोट्या 1 दिवस कुठेतरी वॉकिंगला घेऊन जा. तिच्यासोबत बेसिकली टाईम स्पेंड करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. निकिता मॅम, आज तुम्ही आलात आणि फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ पण किती महत्वाची आहे हे समजावून सांगितलं आणि ती आपण जितकं डॉक्टरांकडे जाणं सहज आहे तितकंच काउन्सिलरकडे जाणंही इतकं सहज आहे. हे इतकं छान एक्सप्लेन केलं याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ओके. थँक सो मच तेजा. मला इकडे तुम्ही बोलवलंत आणि खूप छान क्वेश्चन तुम्हीही केलेत. आय थिंक मला असं वाटतंय की मी या पॉडकास्ट थ्रू प्रत्येकाच्या लाईफमध्ये थोडासा खारीचा वाटा का होईना घेऊन जाते आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ देण्याचा प्रयत्न मी करेल आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे साध्य होतंय. सो थँक सो मच.